तारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास, विश्व तारण्या महान मानव बुद्ध आले जन्मास. बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास, बुद्ध आले जन्मास. बुद्ध आले जन्मास. प्रभात वेळी ध्वनी लुंबिनी महामाया क्षणभर. जय भीम. नमो बुद्धाय. कालपासून आपण महामंगल सुत्त, ज्याला आपण त्रिपिटकामध्ये मंगल सुत्त म्हणतो, त्या मंगल सुत्तामध्ये तथागत बुद्धाने ज्या 12 गाथा सांगितल्या, त्या 12 गाथांमधून 38 उत्तम मंगल सांगितलेली आहेत. आणि म्हणून त्या सुत्ताचं प्रास्ताविक, त्या सुत्ताच्या पहिल्या 2 गाथा आपण काल बघितल्या. त्याचा थोडा बहुत आपण अभ्यास केला, जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काल काही तांत्रिक अडचणीमुळे दुसऱ्या गाथेतलं जे शेवटचं उत्तम मंगल होतं, कोणतं? पूजाच पूजनेयानं एतं मंगलमुत्तमं. पूजनीय व्यक्तीची पूजा हे उत्तम मंगल होय, असं बुद्धाने त्या गाथेत एक उत्तम मंगल म्हणून सांगितलेलं होतं आणि ते राहून गेलेलं होतं. 1-2 मिनिटामध्ये मी त्या उत्तम मंगलाविषयी बोलतो आणि मग या पुढची गाथा आपण घेऊया. त्या गाथेमधल्या उत्तम मंगल गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर त्या ठिकाणी पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं असं जे बुद्धाने म्हणलेलं आहे, पूजनीय व्यक्तीची पूजा करणं हे उत्तम मंगल होय. आता तिथला जो शब्द आहे पूजा, हा पूजा शब्द आज रोजी समाजात ज्या पद्धतीनं रूढ झाला, त्या पद्धतीनं आपल्याला घेता येत नाही. कारण बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आपण आज समाजात ज्या पद्धतीनं तो शब्द वापरतो ते त्याच्यामध्ये बसत नाही, धम्मामध्ये ते अभिप्रेत नाही. आणि म्हणून पूजा या शब्दाचा पहिल्यांदा आपण अर्थ समजावून घेण्याचा जर प्रयत्न केला तर पू म्हणजे फूल आणि पूजा म्हणजे फूल अर्पण करण्याची कृती. आता भारतीय समाजामध्ये एकीकडे पूजा म्हणून त्या पूजेच्या नावाखाली जी काही कर्मकांड केली जायची, यज्ञ घातली जायची, नवस सायास केले जायचे आणि मग नवस बोलून काहीतरी मिळावं या अर्थाने आपण जेव्हा एखाद्या देवतेची पूजा करतो, तेव्हा ज्या देवतेची पूजा केली त्या देवतेनं प्रसन्न होऊन आपली जी काही त्या देवाकडे मागणी होती नवसाच्या रूपाने, ते त्यांनी पूर्ण करावी या अर्थाने आपण पूजा घालत असल्याचं समाजात चित्र पाहतो. परंतु जेव्हा आपण बुद्धांच्या धम्माचा विचार करतो तेव्हा त्या अर्थाने न घेता बुद्धांना पूजा ज्या पद्धतीनं अपेक्षित होती ती समजावून घेण्याच्यासाठी प्रथमतः आपण पूजा या शब्दाचा अर्थ जाणून घेतला. काय म्हणालो आपण? पू म्हणजे फूल आणि पूजा म्हणजे फूल अर्पण करण्याची कृती. आणि आपण आपल्या महापुरुषांना पुष्प वाहून, दीप वाहून
पुष्पपूजा दीपपूजा झाल्याच्या नंतर मग आपण सूत्रपठण वगैरे घेतो, त्रिशरण पंचशील म्हणतो आहे नाही. तर या पद्धतीनं आपल्या महापुरुषांच्या विषयी आदरभाव व्यक्त करणं, सत्कार व्यक्त करणं, गौरव व्यक्त करणं, श्रद्धा व्यक्त करणं, या अर्थाने तिथं ना नवस असतो ना तिथं त्यांच्याकडून आपणाला काही अपेक्षित असतं. अशी निरपेक्ष पूजा आपण करतो, ती धम्माच्या तत्वज्ञानात बसणारी. म्हणजे पूजेचं स्वरूप नवसासारखं नसावं, ही गोष्ट आपण समजून घेऊया. आणि मग बुद्धांना जी पूजा अपेक्षित होती ती कोणती, तर आपल्या मनात ज्या व्यक्तीविषयी कोणत्या ना कोणत्या कारणाने सन्मान, सत्कार, आदर, गौरव प्रकट करण्याची उत्कट भावना अत्युच्च स्वरूपात उत्पन्न झालेली असते, त्या व्यक्तीविषयीची ती भावना व्यक्त करण्यासाठी आपण मन, वाणी आणि काया यांच्याद्वारे केलेली उचित कृती म्हणजे त्या व्यक्तीची पूजा, असं आपण स्थूलमानाने पूजा या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. मग आता पूजा हा शब्द या गाथेतला समजावून घेतल्याच्या नंतर पूजनीय व्यक्ती कोण, उटकी सूट कुणालाही पूजनीय व्यक्ती आज रोजी समाजामध्ये म्हणताना किंवा त्यांची पूजा करताना दिसतं. आपल्याला थोडंसं डोळसपणानं, विवेकानं, चोखंदळपणे पूजनीय व्यक्ती कोण, आणि मग अशाच पूजनीय व्यक्तीची आपणाला पूजा करायला बुद्धांनी सांगितलेली आहे. मग पूजनीय व्यक्ती कोणाला म्हणायचं, जनरली आपण म्हणजे सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की ज्यांच्याकडे समाजाप्रती संवेदनशीलता आहे, ज्यांचं शीलाचं आचरण उत्तम पद्धतीचं आहे, ज्याच्याकडे प्रज्ञा आहे, करुणा आहे, परोपकार आहे, मैत्री आहे, इत्यादी सारखे गुण ज्या व्यक्तीमध्ये असतात त्या व्यक्तीला आपण पूजनीय व्यक्ती म्हणू. आणि या सगळ्या गुणांचे निकष आपण जेव्हा त्या पूजनीय व्यक्तीला लावूया तेव्हा या निकषाला पात्र ठरणाऱ्या व्यक्ती, महापुरुष उदाहरणात सांगायचे झाले तर तथागत बुद्ध आपणाला सांगता येतील, संत कबीर आपणाला सांगता येतील, महात्मा ज्योतिराव फुले आपल्याला सांगता येतील पूजनीय व्यक्तींची उदाहरणं, महापुरुषांची उदाहरणं म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आपणाला पूजनीय व्यक्ती म्हणून सांगता येईल. अशा पद्धतीनं ज्यांची पूजा करण्याच्या संदर्भात आपण विचार करतो त्यांनी इतरांसाठी, समाजासाठी आयुष्य निरपेक्षपणे खर्ची घातलेलं असतं. आणि मग बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण ज्या महापुरुषांची नावं घेतली त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी फार मोठ्या प्रमाणात कष्ट घेतलेला आहे, परिश्रम घेतलेला आहे, मेहनत घेतलेली आहे, संपूर्ण जीवन त्यांनी समाजाप्रती समर्पित केलेला आहे. म्हणून आपण त्यांना पूजनीय व्यक्ती म्हणू शकतो. आणि मग अशा पूजनीय व्यक्तीची पूजा आपल्याकडून जर होत असेल तर ती पूजा उत्तम मंगल असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. आजचं जर समाजातलं चित्र थोडंसं आपण पाहिलं, उटकी सूट आपण कोणत्याही व्यक्तीच्या नावापुढे पूजनीय, परमपूजनीय अशा पद्धतीचे विशेषणं लावू लागलेलो आहोत. आता ज्या महापुरुषांनी संपूर्ण जीवन समर्पित करून समाजाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला, त्यांना जेव्हा आपण पूजनीय म्हणतो, परमपूज्य म्हणतो, परमपूजनीय म्हणतो, तेव्हा या समाजातल्या बाकीच्या लोकांच्या नावापुढेही जेव्हा आपण ही विशेषणे लिहिली जाताना पाहतो तेव्हा मग या खऱ्या
पूजनीय व्यक्तींच्या नावापुढे अजून कोणती विशेषणे लावली जावीत हा आपल्या पुढं प्रश्न आहे. आणि म्हणून पूजनीय व्यक्तीची पूजा करत असताना तुम्हाला मला चोखंदळपणाने विवेकाने तारतम्य ठेवून तो पूजनीय व्यक्ती ठरवायचा आहे. आणि एकदा मग आपण पूजनीय व्यक्तीची निवड केली, त्याचे जे निकष आता मी सांगितले, तेव्हा मग आपण त्यांची पूजा करायला काही हरकत नाही. आणि त्यांची आपल्याकडून ही जी पूजा होणार आहे मनानं वाणीनं कायेनं कुशल कर्म करून, म्हणजे त्यांनी सांगितलेल्या विचारावरून आचरण करून ही आपण त्यांच्यासाठीची केलेली पूजा उत्तम मंगल. या अर्थाने त्या पहिल्या गाथेत काल जो राहिलेला एक भाग होता मंगल गोष्टीचा तो आपणाला या ठिकाणी सांगता येतो. आज ज्या 3 गाथांमध्ये आलेल्या उत्तम मंगलांविषयी आपण चर्चा करणार आहोत, त्या पहिल्या गाथेचा विचार जेव्हा आपण करू, ती गाथा आहे पतिरूप देश वासोच पुब्बेच कत्त पुण्यता अत्त सम्मापनिधीच एतं मंगलम उत्तमं. ही जी पाली भाषेतली गाथा आहे, पतिरूप म्हणजे प्रतिरूप किंवा योग्य किंवा अनुकूल, देश म्हणजे देश आणि वासू म्हणजे निवास. त्याच्यानंतर पुब्बे या पाली शब्दाचा अर्थ पूर्वी किंवा आधीच्या काळात असा त्याचा अर्थ आहे. कतपुण्यता म्हणजे सत्कर्मे केलेली असणे, आधीच्या काळात सत्कर्मे केलेले असणे असा आपण त्याचा अर्थ लावूया. अत्त सम्मापनिधी यातला जो अर्थ शब्द आहे स्वतःला पनिधी म्हणजे स्थापित करणे. एतं मंगलम उत्तमं म्हणजे एकूण याचा मराठीत अर्थ सांगायचा झाला तर अनुकूल देशामध्ये वास्तव्य करणे, पूर्वी पुण्यकर्मे किंवा सत्कर्मे ज्याला कुशल कर्म म्हणतो आपण केलेली असणे आणि स्वतःला योग्य ठिकाणी स्थापित करणे हे उत्तम मंगल होय, असं या गाथेमध्ये बुद्धाने 3 उत्तम मंगल सांगितलेली आहेत. या आधीच्या गाथेमध्ये जसं बुद्धाने कोणाच्या संपर्कात राहू नये, कोणाच्या संपर्कात राहावे, कोणत्या व्यक्तीची पूजा करावी आणि कोणत्या व्यक्तीची पूजा करू नये, म्हणजे पूजनीय व्यक्तीची पूजा करावी, अपूजनीय व्यक्तीची पूजा करू नये, याला जसं उत्तम मंगल म्हणलं, तसं या गाथेमध्ये देखील बुद्धाने तुम्ही आम्ही राहण्याच्यासाठी जे ठिकाण निवडणार आहोत, जी जागा निवडणार आहोत, जिथं आपल्याला वास्तव्य करायचं आहे, ते वास्तव्य अनुकूल ठिकाणी आपण निवडलं पाहिजे. त्या वास्तव्याची जागा योग्य ठिकाणी आपण निवडली पाहिजे. याला देखील बुद्धाने उत्तम मंगल म्हणलेलं आहे. पुब्बेच कत्त पुण्यता म्हणजे पूर्वी याच जन्मात पण आधीच्या काळात आपण सत्कर्मे केलेली असणं, याला बुद्धाने उत्तम मंगल म्हणलेलं आहे. आणि शेवटी या गाथेतलं 3रं जे उत्तम मंगल आहे अत्त सम्मापनधीच म्हणजे स्वतःला योग्य ठिकाणी स्थापित करणं, हेही उत्तम मंगल म्हणलेलं आहे. आता या गाथेतलं पहिलं जे उत्तम मंगल आहे अनुकूल देशामध्ये वास्तव्य करणे, याचा आपण विचार करूया. बुद्ध जेव्हा अनुकूल ठिकाणी वास्तव्य करणे याला उत्तम मंगल म्हणतात, तेव्हा तुम्ही आम्ही आपल्याला अनुकूल असलेल्या साजेशा अशा ठिकाणी योग्य ठिकाणी वास्तव्य करणं हे आपल्या हिताच्या, आपल्या सुखाच्या दृष्टीनं, आपल्या विकासाच्या, आपल्या प्रगतीच्या दृष्टीनं फार फार निर्णायक असतं. यासाठी स्थूलमानाने आपण ज्या काही गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजे, कशासाठीच्या, की बुद्धाने जसं म्हणलं योग्य ठिकाणी वास्तव्य करणं, अनुकूल देशामध्ये वास्तव्य करणं हे उत्तम मंगल आहे. मग आपल्यासाठी
वास्तव्याचं जे ठिकाण आहे ते योग्य कोणतं याचा विचार करत असताना सारासारपणे आपण काय करतो, आपणास आणि आपल्या कुटुंबास जिथं सुरक्षितता वाटते अशा ठिकाणी वास्तव्य करण्याचा आपण विचार करतो. आणि प्रामुख्याने ही गोष्ट केलीच पाहिजे. जिथं आपल्याला निवास करायचा आहे, जिथं आपल्याला राहायचं आहे, जिथं आपल्याला वास्तव्य करायचं आहे, तिथं आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. याचा विचार आपलं वास्तव्य कोणत्या ठिकाणी केलं पाहिजे हे ठरवताना करावाच लागेल. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपली आणि आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची पण सोय आपल्याला पाहावी लागते. आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काम पण मिळालं पाहिजे. म्हणजे रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध असल्या पाहिजेत. आणि मग रोजगाराच्या संधी उपलब्ध जेव्हा असल्या पाहिजेत असं म्हणतो, तेव्हा आपल्या शिक्षणानुसार, आपल्या कौशल्यानुसार, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या आवडीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी तशा रोजगाराच्या संधी आहेत का. कारण या गोष्टी ध्यानात घेतल्याशिवाय आपलं सुख नाही, आपलं हित नाही, आपला विकास नाही, आपली प्रगती नाही. आणि म्हणून आपल्या वास्तव्याचं ठिकाण निवडत असताना या रोजगाराच्या संधी आपल्या निवासाच्या आजूबाजूला आहेत किंवा नाहीत, आपल्या त्या शहरात, आपल्या त्या गावात आहेत की नाहीत, याचाही तुम्हाला मला विचार करणं फार फार गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे वास्तव्याचं ठिकाण ठरवत असताना ज्या पायाभूत सुविधा ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये रस्ते आले, वीज आली, पाणी आलं, दवाखाना आला, शिक्षणाच्या सोयी आल्या, शिक्षण अत्यंत दर्जेदार या अर्थाने आपण ध्यानात घेऊया, आरोग्याच्या देखील सुविधा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवाच्या ज्या आता गरजा सांगितल्या आपण, कोणत्या, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, तसं नैतिक शिक्षणाची सोय देखील त्या ठिकाणी असेल तर तीही आपणाला पाहावी लागेल. जसं की हे जे नैतिक शिक्षण आपणाला दिलं जातं विहारांमधून, असं एखादं सुसज्ज विहार त्या ठिकाणी जिथं आपणाला वास्तव्याचं ठिकाण निवडायचं आहे का, जेणेकरून धम्माचे संस्कार त्या विहारामध्ये जाऊन आपल्यावर, आपल्या मुलाबाळांवर, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांवर करून घेता येतील, याही गोष्टीचा प्रामुख्याने विचार होणं गरजेचं आहे. आणि असं विचार करून जेव्हा आपण वास्तव्याचं ठिकाण ठरवतो, बुद्धाने त्याला उत्तम मंगल म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर अजूनही काही गोष्टी आपल्याला ध्यानात घ्यायच्या आहेत. आपलं वास्तव्याचं ठिकाण ठरवत असताना आपलं मन प्रसन्न राहील असं वातावरण त्या ठिकाणी असलं पाहिजे. तिथला परिसर आनंददायी असला पाहिजे, मनाला प्रसन्न करणारं वातावरण त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये प्रदूषण मुक्त असा तो परिसर असला पाहिजे. जेव्हा आपण ढोबळमानाने, स्थूलमानाने या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊया, तेव्हा या सगळ्या गोष्टी जर अनुकूल असतील तर मग आपण तिथं आपल्या वास्तव्याचा विचार करूया, ते ठिकाण निवडूया. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा आपण आपल्या वास्तव्याचं ठिकाण निवडतो, तेव्हा अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या माझ्या जीवनात असते, ती म्हणजे जेव्हा आपण यावरच्या आता बोललेल्या सगळ्या गोष्टी आपल्या सुखासाठी, आनंदी जीवनासाठी, आपल्या विकासासाठी आवश्यक म्हणून सांगितलो, त्याबरोबरच आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीनंही आपणाला आपल्या वास्तव्याचं ठिकाण ध्यानात घ्यावं लागेल. म्हणजे काय, ज्या ध्येयाच्या प्राप्तीला आपणाला जे ध्येय गाठायचं आहे, त्या ध्येयाच्या प्राप्तीला, त्या उद्दिष्टाच्या प्राप्तीला आपण जेव्हा आपलं जीवित कार्य ठरवतो, तेव्हा त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आवश्यक असलेल्या जास्तीत जास्त गरजा भागवण्यासाठी तिथं या सगळ्या गोष्टी आहेत का, याचाही आम्ही विचार करूया. म्हणजे आपलं जीवित ध्येय जे ठरवलंय
ते जीवित ध्येय साध्य होण्यासाठी ते जे वास्तव्य त्या ठिकाणी आपलं राहणार आहे, त्याच्यासाठी तिथं या सगळ्या गरजा, या ध्येयपूर्तीच्या, या उद्देशपूर्तीच्या सगळ्या गरजा तिथं मला मिळतील का, याही गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल. आता या बाबतीत आपलं वास्तव्य कुठं असावं हे जर आपण थोडंसं विचार करण्याचा प्रयत्न केलो तर याच्यासाठी खुद तथागतांचंच आपल्याला उदाहरण घेता येतं. तथागताने ज्ञानप्राप्तीसाठी त्यांना ज्या काळासाठी वास्तव्य करायचं होतं ते ठिकाण त्यांनी कुठलं निवडलं? उरुवेला हे जे ठिकाण आहे, त्या उरुवेलेच्या एका वनामध्ये बोधिवृक्षाच्या झाडाखालचं त्यांनी ते ठिकाण निवडलं. आणि मग तिथं एकदा ठिकाण निवडून बसल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात मारसेना त्यांचं लक्ष विचलित करण्याचं, त्यांची तपश्चर्या भंग करण्याचं वगैरे, त्यांचं चिंतनामध्ये खंड पडण्याचं वगैरे काम केलेलं आहे. परंतु एकदा तथागत तिथं ठाण मांडून बसल्याच्या नंतर बुद्धत्व प्राप्ती झाल्याशिवाय ते तिथून उठलेले नाहीत. तर हे जे ध्येय होतं बुद्धांचं, मानव जातीला दुःखातून मुक्त करणं, मला हे बघायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी जे चिंतन केलं, मानवाच्या दुःखमुक्तीचा मार्ग त्यांना तिथं मिळाला, म्हणजे त्यांना तिथं बुद्धत्व प्राप्ती झाली. आणि मग ही बुद्धत्व प्राप्ती होण्याच्यासाठी त्यांनी ते ठिकाण निवडलं. म्हणजे त्यांचं जे ध्येय होतं ते ध्येय गाठण्याच्यासाठी ज्या ठिकाणी त्यांना निवास करावं लागणार आहे, ज्या ठिकाणी त्यांना वास्तव्य करावं लागणार आहे, ते ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि ते ठिकाण अनुकूल असलेलं असलं पाहिजे त्यांचं ध्येय गाठण्याच्यासाठी. आणि ते अनुकूल ठिकाण वास्तव्याचं उत्तम मंगल. आता तुम्ही आम्ही नाईलाजाने कुठंतरी तडजोडी करून राहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून आपल्या अपेक्षेप्रमाणे बऱ्याच गोष्टी आपल्याकडून होत नाहीत, आपण त्या ध्येयापर्यंत पोचत नाहीत. परंतु आपण जर या गोष्टी ठरवून एक ध्येय घेऊन पुढं जायचं असेल तर त्याच्यासाठी ज्या ठिकाणी आपणाला राहायचं आहे ते ठिकाण आपणाला आता निवडावं लागेल. बाबासाहेबांचाही विचार करायचा झाला तर त्यांना जे उच्च शिक्षण घ्यायचं होतं आणि त्या उच्च शिक्षणासाठी त्यांना जे वास्तव्याचं ठिकाण निवडायचं होतं, भारतात जाती व्यवस्थेमुळे, वर्ण व्यवस्थेमुळे शिक्षण प्रक्रियेत बाबासाहेबांना बऱ्याच अडचणी आल्या. शाळेच्या बाहेर राहावं लागलं, स्पर्श करता आला नाही, सार्वजनिक नळाला देखील स्पर्श करता आला नाही. म्हणजे या देशामध्ये बाबासाहेबांना उच्च शिक्षण घेण्यामध्ये काय अडचणी आल्या तुम्हाला मला माहिती आहेत. प्रतिकूल परिस्थिती आहे नाही, तरी त्याच्यावर त्याने मात केली. त्या प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल केलं बाबासाहेबांनी. ते बाबासाहेब होते म्हणून त्यांच्यानं ते शक्य झालं. परंतु तरीही उच्च शिक्षणासाठी वास्तव्याचं ठिकाण म्हणून त्यांना अमेरिकेला जावं लागलं, इंग्लंडला जावं लागलं. आणि मग त्यांचं जे उच्च शिक्षणाचं ध्येय होतं ते त्यांना साध्य करता आलं. म्हणजे वास्तव्याचं ठिकाण निवडणं आणि अशा अनुकूल वास्तव्याच्या ठिकाणी आपण राहणं ध्येयप्राप्तीसाठी, विकासासाठी, सुखासाठी, आनंदासाठी हे किती महत्त्वाचं आपल्या जीवनामध्ये असतं. बुद्धांनी किती लहान सहान गोष्टी, बारीक सारीक गोष्टी तुम्हाला मला उपदेशाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. ह्या तुम्ही आम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच बाबतीमध्ये आपलं वास्तव्याचं ठिकाण कुठं असावं याच बाबतीमध्ये अजून आपण व्यवहारातले काही उदाहरणं घेऊ शकतो. समजा एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला ज्या ज्ञान शाखेमध्ये शिकायचं आहे, अध्ययन करायचं आहे, तर त्याला त्या ज्ञान शाखेचा अभ्यास करण्यासाठी, अध्ययन करण्यासाठी वास्तव्याचं जे ठिकाण ठरवायचं आहे ते असं असलं पाहिजे की त्या ज्ञान शाखेचे शिक्षक त्याला, तेही बुद्धिमान शिक्षक त्यांना तिथं उपलब्ध असले पाहिजेत. त्या ज्ञान शाखेचा अभ्यास करण्यासाठी लागणारी सगळी ग्रंथ संपदा त्या ठिकाणी त्याला उपलब्ध असली पाहिजे. अभ्यासाचं तसं वातावरण त्या ठिकाणी पोषक असं त्या ठिकाणी असलं पाहिजे. तर तो त्या ज्ञान शाखेमध्ये उच्च म्हणजे ज्ञानाच्या त्या टोकापर्यंत तो पोचू शकतो. एखाद्या
खेळाडूच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर त्याला ज्या खेळात प्रावीण्य मिळवायचं आहे तर त्या खेळाचं प्रशिक्षण देणारा तज्ज्ञ प्रशिक्षक ज्याला आपण कोच म्हणतो तो तिथं उपलब्ध असला पाहिजे. त्याला त्या खेळाचं सगळं अत्याधुनिक साहित्य त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे जेणेकरून या सगळ्या गोष्टींमुळे तो त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवू शकतो. एखादी कला, मग ते चित्रकला असेल, त्याच्याशिवाय अभिनय कला असेल, या ज्या कला क्षेत्रातल्या नृत्याची कला असेल, शिल्पकला असेल, तर या सगळ्या कला अवगत करण्याच्यासाठी ती कला शिकण्याची जिथं योग्य जागा आहे ती जागा त्याला निवडलं पाहिजे तर तो त्या ध्येयाप्रत पोचू शकतो. थोडक्यात काय, आपण आपलं राहण्याचं जे ठिकाण निवडतो, आपल्या वास्तव्याचं जे ठिकाण निवडतो ते जिथं आपलं सुख होणार आहे, जिथं आपण आनंदी राहणार आहोत, जिथं आपला विकास होणार आहे, जिथं आपल्याला आपलं जीवित जे ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणार आहेत, या गोष्टी ध्यानात घेऊन आपण तिथं जर वास्तव्य केलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून बुद्धाने आपल्याला आपलं वास्तव्य नेमकं कोणत्या देशात असावं, कोणत्या ठिकाणी असावं याच्यासाठी हे उत्तम मंगल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचं जे म्हणजे मंगल आहे या गाथेतलं कोणतं आहे, पुब्बेच कत्त पुण्यता, म्हणजे पूर्वी म्हणजे याच जन्मामध्ये आधीच्या काळात आपण जी काही सत्कर्मे केलेली असतात ती सत्कर्मे केलेली असली पाहिजेत. आता बुद्धाने आपल्या या जन्मातल्या आधीच्या काळात सत्कर्मे केलेली असणं याला जेव्हा उत्तम मंगल म्हणतात तेव्हा एवढ्या वरून बुद्ध असं का म्हणाले हे आपल्याला समजून घेणं अवघड आहे. आणि म्हणून मग त्याच्यासाठी आपणाला बुद्धाने जो कर्मसिद्धांत सांगितला त्याचा आपल्याला अभ्यास पाहिजे, बुद्धाने जो अनात्मवाद सांगितला त्याचा आपल्याला अभ्यास पाहिजे, बुद्धाने जो प्रतीत समुद्पात सिद्धांत सांगितला त्याचाही आपल्याला अभ्यास पाहिजे. तेव्हा हे जे मंगल आहे बुद्धांनी सांगितलेलं कोणतं, पूर्वी म्हणजे आधीच्या काळात आपल्या या जन्मातल्या आधीच्या काळात सत्कर्मे केलेली असणं, कुशल कर्म केलेले असणं याला उत्तम मंगल म्हणतात. हे जे बुद्धांनी सांगितलेलं उत्तम मंगल आहे तुम्हाला मला समजावून घेता येतं. थोडक्यात सांगत असताना इथं ह्या ज्या दोन विचारधारा आहेत या विचारधारेमध्ये गत जन्मीच्या पुण्याचा किंवा पापाचं परिणाम म्हणून या जन्मी मला हे भोगावं लागतं ही समाजाची धारणा आहे, असं समाजमान आहे. समजा आपण गरीब घरात जर जन्मलो तर असं समजलं जातं की बाबा गत जन्मीचं हे दुष्कर्म आहे. आणि श्रीमंत कुळात जर जन्मलो आपण तर गत जन्मीचं सत्कर्म असं आपण मानतो. समजा जन्मताच एखाद्या माणसामध्ये व्यंग असेल तर तेही आपण गत जन्मीचं दुष्कर्म असं म्हणतो, म्हणजे मागच्या जन्माचं पाप भोगू लागलोय अशी एक धारणा आहे. आणि अशी जर धारणा झाली तर वर्तमान काळात तुम्ही आम्ही जगत असताना आपल्या वाट्याला जे काही येतं ते मागच्या जन्माच्या कर्माचं फळ असल्यामुळं आपण यात काहीच करू शकत नाही अशी माणसाची भावना बनते. आणि मग त्याची जी मेहनत आहे, त्याचं जे परिश्रम आहे, त्याचं जे कष्ट आहे, आपण यातून उठून म्हणजे यातून बाहेर पडलो पाहिजे आणि मग आपलं सुख, आपलं कल्याण, आपला विकास केलो पाहिजे, हे तिथंच थांबतं. पण बुद्धाने या पद्धतीनं माणसाला नाउमेद करण्याचा प्रयत्न केला नाही. बुद्ध काय म्हणतात, पेराल ते उगवेल. त्याला आपण अजून एक शब्द उच्चारू शकतो म्हणजे सांगू शकतो, कराल तसे भराल. कराल तसे भराल किंवा पेराल ते उगवेल. आता याची प्रतीत समुद्पात सिद्धांताच्या माध्यमातून म्हणजे काय, कारण कार्य. आता कारण चांगला अभ्यास असेल
तर कार्य काय, फळ काय मिळतं? पास होणं. शेतकऱ्यानं जमिनीची मशागत करून पेरणी केली असेल तर कार्य काय म्हणजे फळ काय भेटतं? त्याच्या शेतात पीक पिकतं. त्याच पद्धतीनं एखाद्या व्यक्तीनं आधी झाड लावलं असेल, कारण आधी झाड लावणे कार्य काय किंवा परिणाम काय? त्या झाडाला फळं मिळतात. म्हणजे या पद्धतीनं आधी सत्कर्मे केलेली असणं याला जेव्हा बुद्ध उत्तम मंगल म्हणतात, तेव्हा आजचा विचार केला तर काल म्हणा, परवा म्हणा, तेरवा म्हणा, हा जो माझ्या आयुष्यातला मागचा काळ आहे, त्या मागच्या काळामध्ये माझ्याकडनं कुशल कर्म झालेली असणं याला बुद्धाने उत्तम मंगल म्हणलेलं आहे. जेणेकरून आज आपल्या वाट्याला जे काही भोगायला मिळणार आहे, आपली सगळी सत्कर्मे जर असतील मागच्या काळातली, तर त्या सत्कर्माची फळं देखील तुम्हाला मला गोडच मिळतात, आनंददायी मिळतात, सुखदायी मिळतात. अशा पद्धतीनं हे असल्या कारणाने पेराल ते उगवेल हा जो बुद्धांच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मला मागच्या काळात जशी सत्कर्मे केली त्याच पद्धतीनं याही पुढे इथून सत्कर्मेच करावीत, जेणेकरून त्याची फळं तुमच्या माझ्या वाट्याला आनंददायी असणार आहेत, सुखदायक असणार आहेत. या अर्थाने बुद्धाने ही उत्तम मंगलाची बाजू या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि या गाथेतला तिसरा उत्तम मंगलाचा जो भाग आहे, जी गाथा आहे ती अशी आहे, अत्तसम्मापनिधीच एतं मंगलम उत्तमं. म्हणजे आपल्या स्वतःला योग्य ठिकाणी स्थापित करणं. बुद्धाने खरं म्हणजे हा इतका मोलाचा संदेश दिलेला आहे. बुद्धांचा हा संदेश समजावून घेणं आणि तो एकदा समजावून घेतला की आपल्याकडनं प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती घडणं हे ठरलेलं आहे. समजा आता ही गाथा समजावून घेत असताना काही गोष्टी आणि काही उदाहरणं जेव्हा मी तुमच्या समोर ठेवेन तेव्हा तुम्हाला असं ध्यानात येईल. आता स्वतःला योग्य ठिकाणी स्थापित करणं याला जर तथागत बुद्ध उत्तम मंगल म्हणत असतील, तर बुद्धांना काय म्हणायचं आहे की तुम्ही आम्ही ज्या स्थितीला आता आहोत, ज्या पोझिशनला आहोत, त्याही पेक्षा उच्च स्थानावर तुम्हाला मला जाता येतं. मग आपली क्षमता असताना, आपला आवाका असताना, त्याच्याशिवाय आपल्याकडे तशी बुद्धिमत्ता असताना, आपल्याकडे तशी गुणवत्ता असताना, आपल्याकडे तशी प्रतिभा असताना, आपल्याकडे तशी सृजनशीलता असताना, आपल्याकडे परिश्रम करण्याची जिद्द असताना आपण जिथं पोचू शकतो तिथं न पोचू शकता मग त्याच्यापेक्षा खालच्या लेवलवर का राहतो? तर तुम्हाला मला आपल्याकडे असणाऱ्या या ज्या गोष्टी आहेत, ज्याला आपले स्ट्रॉंग पॉइंट म्हणूया, याचा तुम्ही आम्ही विचार केलेला नाही आहे. त्याच्यापेक्षा वरती जाण्याची आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे, आपल्याकडे गुणवत्ता आहे, आपल्याकडे प्रतिभा आहे, आपल्याकडे आवाका आहे, आपल्याकडे क्षमता आहे, तशी सृजनशीलता पण आहे आणि मेहनत करायची आपली मनोमन इच्छा पण आहे, तयारी पण आहे. आपल्याला आहे त्याच्यापेक्षा त्या उच्चस्थानी जाण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आणि म्हणून बुद्ध असं म्हणतात, तुमच्यात असलेल्या या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या, ओळखा. तुम्ही हे आहे तुमच्याकडे आणि त्याचा तुम्ही वापर करा. सर्व शक्तीनिशी ठरवून त्याचा वापर करा आणि तुम्हाला ज्या ठिकाणी स्थापित व्हायचं आहे त्याचा तुम्ही विचार करा. बुद्धाने तेच केलं. बुद्ध जेव्हा बुद्धत्व प्राप्तीसाठी त्या बोधिवृक्षाखाली बसले, अनेक अडथळे आले, मार सेना आली, वेगवेगळी रूपं घेऊन आली, तथागत विचलित झाले नाहीत, तिथून उठले नाहीत. केव्हापर्यंत? बुद्धत्व प्राप्त होईपर्यंत. बाबासाहेबांनी जे ज्ञानार्जन केलं तेही आपल्यासाठी उदाहरण म्हणून
हे उत्तम मंगल समजावून सांगत असताना ध्यानात घ्यायला हरकत नाही. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीनं ज्ञानाच्या शोधात म्हणजे जग पालतं घातलं, अमेरिकेला गेले, जर्मनीला गेले, इंग्लंडला गेले आणि एवढ्या मोठ्या उच्च शिक्षणातल्या पदव्या प्राप्त केल्या. आणि इथं आल्याच्या नंतर बाबासाहेबानं समाजाच्या उत्थानासाठी, देशाच्या विकासासाठी आणि जगातल्या प्रत्येक माणसाच्या कल्याणासाठी जे काही काम केलं ते जगाने त्या कामाची नोंद घेतली. आणि बाबासाहेबांना अमेरिकेनं तर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणलं. हे केव्हा झालं बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणणं? कारण बाबासाहेबांनी त्यांच्याकडे असणाऱ्या या सगळ्या गुणांचा ताकदीनं वापर केला आणि मग ते ज्ञानार्जन केलं. ज्ञानाच्या बाबतीत स्वतःला त्या उच्च स्थानी त्यांनी स्थापित केलं. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना बुद्धांनी ज्याला उत्तम मंगल म्हटलं, कशाला उत्तम मंगल म्हणलं? आपल्या स्वतःला योग्य स्थानी स्थापित करणं. या ठिकाणी बाबासाहेबांना बुद्धांचे उत्तम मंगल कळलं म्हणून बाबासाहेबांनी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, कर्तृत्वाच्या क्षेत्रामध्ये अशा ठिकाणी स्थापित केलं. आज ते तुमच्या माझ्यासाठीचे आदर्श आहेत. आणि मग अशा काळामध्ये हे जे आपल्याला योग्य ठिकाणी स्थापित करणं, बुद्धांनी ज्याला मंगल म्हणलेलं आहे, उत्तम मंगल म्हणलेलं आहे, हे सगळ्या क्षेत्राला लागू आहे. हे कोणकोणत्या क्षेत्राला लागू आहे? हे फक्त अधिकार पदापुरतं मर्यादित नाही. म्हणजे तुम्ही मी जे ध्येय, तुम्ही मी UPSC परीक्षा पास होऊ शकतो, त्याची एबिलिटी आपल्याकडे आहे. मग आपण त्या ध्येयाने कामाला म्हणजे वाटचाल करायला सुरुवात करूया. आणि ते जोपर्यंत आपण प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबलं नाही पाहिजे. आपल्याला MPSCच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मला स्थापित करायचं आहे, तर तिथं तुमची एबिलिटी ओळखून त्या पद्धतीनं प्रयत्न करा. बुद्धांना हेच म्हणायचं आहे. जसं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जसं अधिकार पदे काबीज करण्याच्या क्षेत्रामध्ये बुद्धांना सांगायचं होतं, त्याच पद्धतीनं तुमच्या माझ्या जीवनातले जे अनेक क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये मग विद्वत्तेचं क्षेत्र आहे. तुम्ही मी दर्जेदार ग्रंथ निर्माण करू शकतो जे लोकांच्या कल्याणासाठी उपयुक्त असेल, समाजाला दिशादर्शन करणारा असेल. बाबासाहेबांची सगळी ग्रंथसंपदा बघा, तुम्हाला मला योग्य दिशेनं घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करणारी आहे. म्हणजे विद्वत्तेचं क्षेत्र असो की धर्माचं क्षेत्र असो, राजनीती असो की उद्योग व्यवसाय असो, राजनीतिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मला योग्य ठिकाणी स्थापित करता येतं. या देशाचा प्रधानमंत्री देखील होता येतं. बाबासाहेबांनी त्या सगळ्या गोष्टी करून गेलेल्या आहेत. मग तुमची क्षमता प्रधानमंत्री होण्याची असताना, तुमची क्षमता मुख्यमंत्री होण्याची असताना आपण नगरसेवक किंवा ग्रामपंचायतीतला पंचायत समितीचा जो सभासद असतो तो का म्हणून आपण त्या ठिकाणी अडकून पडायचं? याही पुढे जाण्याच्यासाठी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतानाही तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना गुंडाळून ठेवलंय, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलंय. आणि म्हणून बुद्धांना तुम्हाला ज्या ठिकाणी पाहायचं होतं तिथं तुम्ही आम्ही जाऊ शकत नाही, असा अत्यंत महत्त्वाचा उपदेश बुद्धाने या उत्तम मंगलातून तुम्हाला मला दिलेला आहे. आणि काही ना कळलं. एक आपल्या लातूर जिल्ह्याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर अहमदपूर तालुक्यातलं चोवळी नावाचं गाव आहे. चोवळी, तिथला एक भूमिपुत्र आपल्या लातूर जिल्ह्यातला अहमदपूर तालुक्यातला मिलिंद कांबळे, त्या मिलिंद कांबळ्याचा प्रवास बघा तुम्ही. त्याला म्हणतात त्यानं त्या योग्य ठिकाणी जाणं, त्याला जी स्टेज गाठायची होती ती स्टेज त्यानं गाठणं. अजून एक नाव आहे कल्पना सरोज नावाचं, जी 60-61ला जन्मलेली, सध्या मुंबईला. तिनं देखील तिचा जो प्रवास केला, डेली 2 रुपये मजुरी घेऊन तिनं जो प्रवास केला, आज कोट्यावधीचा बिझनेस तिच्याकडे आहे. आणि 2013मध्ये या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते
या दोघांनाही पद्मश्री हा किताब मिळाला. म्हणजे बघा, ही आजची जिवंत माणसं तुमच्या माझ्या समोर आहेत, ज्यांनी स्वतःला योग्य ठिकाणी स्थापित केलं. आणि म्हणून बुद्धांचा हा जो उपदेश आहे ना, तुम्हाला मला प्रत्येकाला आहे. तुम्ही उद्योग व्यवसायामध्ये देखील टॉपर राहा, तुमच्यात ती एबिलिटी आहे बुद्ध सांगतात. तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात असताना अगदी मेरिटप्रमाणेच, आणि काल परवाचे जर आपण रिझल्ट पाहिले तर ज्यांना पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं अशा आणि पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहेत. अनेक उदाहरणं आहेत, 100वर 1000वर अशी उदाहरणं आहेत. कालच्या 2 बोर्ड परीक्षांचा जेव्हा तुम्ही आम्ही निकाल पाहतो तेव्हा म्हणजे ही क्षमता प्रत्येकात आहे. ज्यांनी ही क्षमता ओळखली त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी स्थापित केलं. ज्यांना आपल्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या नाहीत, तो मात्र त्याच्याकडे हे सगळं असतानाही अगदी जिथं नको आहे बसायला तिथं तो थांबलेला आहे. आणि म्हणून बुद्धांचा हा जो उपदेश आहे, बुद्धांनी हे सांगितलेलं उत्तम मंगल आहे. कोणतं? स्वतःला योग्य ठिकाणी स्थापित करणं हे उत्तम मंगल आहे. बुद्धाने म्हणलं असतं, तुम्ही सकाळी शाळेला निघालेला असताना तुमच्या समोरून मुंगूस गेलं, हे उत्तम मंगल आहे. आपण जी काल चर्चा केली ती मंगल गोष्टी बुद्धांनी सांगितलं असतं, त्यातलं एकही उत्तम मंगल म्हणून बुद्धांनी सांगितलेलं नाही. तुमचं माझं जीवन बदलवून टाकणारं, तुम्हाला मला जीवन बदलवून टाकण्यासाठी मदत करणारं हे सगळं मंगल म्हणून बुद्धांनी तुम्हाला मला सांगितलेलं आहे. फार पुढं जाता येतं. फक्त बुद्धांचा हा जो उपदेश आहे या पद्धतीनं तुम्हाला मला समजावून घ्यावं लागतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी बुद्धांच्या समजावून घेतल्या, एकही माणूस आहे तिथं थांबणार नाही. का? कारण त्याची जिथं थांबलाय त्याच्यापेक्षा वरती 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 प्रगती करत जाण्याची त्याच्याकडे सगळी क्षमता आहे. आणि मग हे त्याला फक्त आपणाला सांगणं गरजेचं आहे, बाबा तुझी क्षमता तिथं जायची आहे, तू इथं समाधान नको म्हणू. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी करूनही आपण जिथं आपण पोचू शकतो तिथं पोचू शकत नसू, तर मग मात्र मृगजळाप्रमाणे त्याच्या मागेही आपणाला धावायचं नाही आहे. त्याचाही विवेक आपल्याकडे हवाय. आणि मग आपणाला ते मिळत नाही म्हणून मग कोणाकडून तरी ओरबडून, कोणाकडून तरी लुबाडून, वाम मार्गाचा म्हणजे मार्ग धरून असे हे जे भ्रष्टाचार म्हणजे पैसा अडका देऊन करून तिथं पोचायचं, हेही बुद्धांना अपेक्षित नाही, हे सांगण्याची गरज नाही. तर या पद्धतीनं तथागताने या गाथेमधून तुम्हाला मला आपली जी काही लेवल आहे तिथं उच्चस्थानी जाण्याची, ती लेवल गाठण्याचा तुम्हाला मला सल्ला दिलेला आहे. आपण स्वतःला त्या ठिकाणी स्थापित करणं, याला बुद्धांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. हे आपण आता जरा समजावून घेऊया. बाबासाहेबांनी हे सगळं समजून घेतलं म्हणून स्वतःला त्या ठिकाणी स्थापित केलं. ही जी 2 उदाहरणं उद्योजकांची सांगितली ते समजून घेतले किंवा त्या पद्धतीनं त्यांचं वर्तन झालं, ते तिथं पोचले, आपणाला त्यांची उदाहरणं म्हणून आज रोजी सांगता येतात. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही समजून घेणं फार आणि फार गरजेचं आहे. तर ही 3 मंगल कोणती जी आपण आता सांगितली, पतिरूपदेश वासोचं, पुब्बेच कत्तम पुण्यता, अत्त सम्मापणधीच, एतं मंगलम उत्तमं, या गाथेतली ही 3 उत्तम मंगल या पद्धती अट्टक आहेत. एके ठिकाणी अट्टकथेमध्ये या उत्तम म्हणजे आपणाला जिथं ज्या उच्चस्थानी स्थापित व्हायचं आहे त्याच्याविषयी फार मोठं विस्तारानं मार्गदर्शन केलेलं आहे. पण वेळेअभावी आपण थोड्या थोड्या गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न करत पुढच्या ज्या अजून 2 गाथा आहेत, एक 10-10, 15-15 मिनिटांमध्ये आपण त्या जाणून घेण्याच्यासाठी या आधीच्या गाथेचं अधिक विवेचन न करता मी इथं स्वतःला थांबवतो. समजा त्याच्यानंतरची गाथा आहे बाहू सचंच शिपंच विनियोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगलम उत्तमं. आता बाहू सचंच याचा अर्थ आहे बहुश्रुत असणं. बहुश्रुत म्हणजे बहु म्हणजे फार जास्त आणि श्रुत म्हणजे ऐकलेलं असणं. म्हणजे
फार ऐकलेलं असणं या अर्थानं हा शब्द आहे. शिपंच म्हणजे कारागिरी, कौशल्य या अर्थाने तुम्हाला मला समजावून घ्यायचं आहे. सुशिक्षितो म्हणजे उत्तम रीतीने शिकून घेतलेला. काय? विनय म्हणजे विनयाचं आपण ध्यानात घेऊया. सुभाषिताच या वाचा. वाचा म्हणजे बोलणं आणि सुभाषिताच म्हणजे काय? उत्तम रीतीनं बोलणं. तर या पद्धतीनं या गाथेमध्ये देखील तथागतांनी 3 उत्तम मंगल सांगितलेली आहेत. काय? बाहुसचंच बहुश्रुत असणं, शिपंच हस्तकौशल्य अवगत करणं, विनियोच सुशिक्षितो उत्तम रीतीने विनय शिकून घेणं आणि सुभाषिताच या वाचा उत्तम रीतीनं बोलली जाणारी वाणी. अशा पद्धतीनं ही उत्तम मंगल या गाथेमध्ये तथागतांनी सांगितलेली आहेत. आता बाहुसचंच याला बुद्धांनी उत्तम मंगल म्हणले. म्हणजे काय? बहु म्हणजे खूप आणि श्रुत म्हणजे ऐकलेलं असणं. ज्याने बहु म्हणजे खूप, श्रुत म्हणजे ऐकलेलं असणं, याला आपण बहुश्रुत असणं असं म्हणतो. आता तुम्ही आम्ही जेव्हा बुद्धांच्या काळात जाऊया तेव्हा बुद्धांच्या काळामध्ये लेखन कला विकसित झालेली नव्हती. आणि मग तुम्हाला मला जर आता ज्ञान घ्यायचं असेल तर जेव्हा ज्याच्याकडे हे ज्ञान आहे त्याच्याकडे आपण गेल्याच्या नंतर त्यानं आपणाला ते ज्ञान सांगणं आणि आपण ते ऐकून घेणं या पद्धतीचीच ती शिक्षण व्यवस्था होती. हे लेखन कौशल्य त्या काळात नव्हतं. आणि म्हणून मग त्या काळात, बुद्धांच्या काळात एखाद्या विद्वानांकडनं आपणाला जर शिकायचं असेल तर ज्याच्याकडे ती विद्वत्ता आहे, ज्याच्याकडे ते ज्ञान आहे, ते त्याच्याकडे जाऊन तुम्हाला मला ऐकणं हा एकमेव मार्ग होता. आणि मग जेवढं जास्त आपण ऐकूया, जेवढं जास्तीत जास्त आपण ऐकूया, तसं जास्तीत जास्त ऐकणाऱ्या माणसाला ज्ञानी माणूस समजलं जायचं. आता इथं बुद्धांच्या जीवनाच्या बाबतीत सांगत असताना बुद्धाने जो उपदेश केला तो उपदेश ऐकणाऱ्यामध्ये जास्तीत जास्त ऐकणारा भिक्खू जर कोण होता तर ते म्हणजे आनंद. आनंदाला बुद्धाने भिक्खूंमध्ये श्रुत असं वरचं स्थान दिलेलं आहे. प्रथम क्रमांक आनंदाला दिलेला आहे. म्हणजे आनंदा एवढा धम्म इतरांनी ऐकलेला नाही असा त्याचा अर्थ आहे. कारण बुद्धानेच सांगितलेला आहे आनंद हा बहुश्रुत श्रावक म्हणजे ऐकलेल्या भिक्खूंमध्ये अग्रस्थानी आहे. आणि हे जे ते पिटकाचे 3 पेटारे आपण सांगितले, 3 पिटक जे सांगितले, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक, हे जे सुत्त पिटक तयार झालं ते कुणी सांगितल्याच्या नंतर? आनंदाने. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जी पहिली धम्मसंगिनी झाली त्या धम्मसंगिनीमध्ये आनंदाने मी असे ऐकले आहे म्हणून जे बुद्धांचं म्हणजे जो बुद्धांचा उपदेश होता तो त्या संगिणीतल्या भिक्खूंसमोर ठेवला. आणि मग अशा पद्धतीनं आनंदाने सांगितलेल्या या सुत्तांवरून सुत्त पिटक तयार झालं. उपालीनं विनय सांगितला आणि म्हणून विनय पिटक उपालीने सांगितलेल्या विनयांवरून तयार झालं. भिक्खूंसाठीचे जे नियम आहेत, भिक्खुनींसाठीचे जे नियम आहेत, म्हणजे भिक्खू संघाचं जे संविधान आहे त्या संविधानाची निर्मिती कोणाकडून झाली आहे? उपालीकडनं झालेली आहे. तर अशा पद्धतीनं बुद्धांच्या काळामध्ये तुम्हाला मला ज्ञान घ्यायचं असेल तर ज्ञानी माणसाकडून जाऊन ऐकणं याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि मग असं जास्तीत जास्त ऐकणं, ज्याने जास्तीत जास्त ऐकलं, बहु म्हणजे फार आणि श्रुत म्हणजे ऐकणं, फार मोठ्या प्रमाणात ज्याने ज्ञानी माणसाकडून ऐकून घेतलं त्याच्याकडे ज्ञान फार मोठं जमा झालं
त्या माणसाला ज्ञानी माणूस समजायचा, अशी त्या काळातली ही पद्धती होती. आणि म्हणून बुद्धांच्या काळामध्ये आनंदाला बहुश्रुत श्रावक भिक्खूंमध्ये तथागतांनी अग्र. त्याच पद्धतीनं उपासकांमध्ये, त्यातल्या त्यात उपासिकामध्ये खज्जुतुरा हिला श्रावक उपासिकांमध्ये अग्रस्थानी बुद्धाने मानलेलं. म्हणजे खज्जुतुरा ही धम्म मोठ्या प्रमाणात ऐकलेला होता, या अर्थाने आपणाला ते सांगता येतं. आज रोजी तुम्ही आम्ही पाहतो समाजातलं काय चित्र आहे. आता ही लेखन सामग्री आली, फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळं ज्ञान देणाऱ्या ग्रंथांची निर्मिती झाली. या ग्रंथातून तुम्हाला मला ज्ञान मिळवता येतं, पण किती वाचन संस्कृती आपल्या प्रत्येकाच्या घरात रुजलेली आहे, आपणच आपलं आत्मपरीक्षण करूया. बाबासाहेबांनी राहण्यासाठी घर नव्हे, पुस्तकांसाठी घर बांधलं. ज्या घराला राजगुरू हे नाव दिलं, आज बाबासाहेबांना मानणाऱ्या अनुयायांच्या घरामध्ये किती जणांच्या लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये हा ग्रंथ साठा आहे. आणि राहिला प्रश्न धम्म ऐकण्याचा, बहुश्रुत होण्याचा, कुणीतरी सांगावा आणि ऐकावा आताही राहिलेलंच नाही. ऐकून घेणे हा जो गुण होता माणसामध्ये त्या काळात, आज रोजी शिल्लक राहिलाय की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता आपलं जर उदाहरण द्यायचं झालं तर 188 अशी आपल्या ग्रुपवर जॉईन होणाऱ्यांची संख्या आहे, पण प्रत्यक्षात 14 जण हे ऐकत आहेत. कसं बहुश्रुत होणार, कसं ज्ञानामध्ये भर पडणार, कसं आपण ज्ञानी होणार, सगळ्या गोष्टी कशा कळणार. म्हणून जणू काही आपण ज्ञानाची कवाडच बंद केलेली आहेत, अशी ही परिस्थिती आहे. पण तुम्हाला मला ही परिस्थिती बदलावी लागेल. तुमच्या माझ्यासाठीची ही जी काही ज्ञानाची दारं आहेत, त्या ज्ञानाच्या दारांना तुम्ही आम्ही स्वतःनीच कवाडं लावली. आता आपण लोकांपर्यंत त्यांनी लावून घेतलेली कवाडे काढा. त्याच्याशिवाय आपण वाचाल तर वाचाल, ज्ञानी व्हाल तर टिकाल. बुद्धांचं आणि बाबासाहेबांचं, फुल्यांचं तुमच्या माझ्यासमोर उदाहरण असताना तुम्ही आम्ही या ज्ञानाच्या क्षेत्राकडे पाठ फिरवणं फार आणि फार मला वाटतं आपल्या समाजाच्यासाठीचं हे मला वाटतं अधोगतीकडे जाण्याचं किंवा पराभवाकडे जाण्याचं लक्षण दिसतंय. तेव्हा तुम्ही आम्ही ही परिस्थिती बदलली पाहिजे. आपल्या घरातल्या मुलांना, आपल्या घरातल्या सदस्यांना ग्रंथांचं वाचन करण्याची सवय लावली पाहिजे. त्यांच्याशी त्यावर चर्चा आता तुम्ही आम्ही घडवून आणली पाहिजे. हे जे घर बसल्या तुम्हाला मला लाईव्ह धम्माचं प्रवचन ऐकायला मिळतंय, ते ऐकण्याची देखील सवय लावून घेतली पाहिजे. धम्मश्रवणाची 5 फायदे बुद्धांनी सांगितलेले आहेत. धम्मश्रवणाची 5 फायदे ते पुढच्या मंगल गोष्टी आपण समजावून घेत असताना त्याचा अभ्यास करणारच आहोत. पण या ठिकाणी मी एवढीच गोष्ट नोंदवतो, बहुश्रुत असणं हे उत्तम मंगल आहे. कशासाठी? जास्तीत जास्त ज्ञान घेण्यासाठी. बहुश्रुत होत असताना, ज्ञानी होत असताना तुम्हाला मला आपल्या आचरणाकडे देखील दुर्लक्ष करता येत नाही. जे ज्ञान आपण मिळवतो त्या ज्ञानाप्रमाणे तुमचं माझं आचरण पण शुद्ध असलं पाहिजे. बुद्धाने त्याचे अनेक दाखले दिलेले आहेत. नुसतं बहुश्रुत असणं म्हणजे ज्ञानी असणं आणि ज्ञानी असणं म्हणजे सदाचारी असणं असं आपल्याला म्हणता येत नाही. तर हे जे बहुश्रुत असणं ज्या व्यक्तीकडे आहे, ज्ञान असणं ज्या व्यक्तीकडे आहे, त्यानं त्याचं स्वतःचं आचरण पण शुद्ध ठेवलं पाहिजे. याही अर्थाने बुद्धांचे अंगुत्तर निकाय हा जो सुत्त पिटकातला एक ग्रंथ आहे तो ग्रंथ असेल, किंवा मध्यम निकाय हा जो सुत्त पिटकातला अजून एक दुसरा ग्रंथ आहे त्या मध्यम निकायातला उपदेश असेल, ह्या सगळ्या निकायांमधून ज्ञानी असणं आणि आचरणाची जोड असणं याविषयी जे बुद्धांचे उपदेश आहेत ते उपदेश तुम्ही आम्ही जाणून घेण्याचा
प्रयत्न केला पाहिजे. वेळाअभावी त्या मध्यम निकायामध्ये आणि अंगुत्तर निकायामध्ये जो कोणता उपदेश ज्ञानी माणसाला आचरणाची जोड असण्याविषयी आहे तो मला या क्षणी तरी सांगता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी याविषयी अजून काही न बोलता मी हे उत्तम मंगल संपवतो आणि याच गाथेतल्या दुसऱ्या मंगल गोष्टीकडे वळतो, उत्तम मंगलाकडे वळतो. ते म्हणजे सिपंच, म्हणजे हस्तकौशल्य, कारागिरी. आता बघा, बुद्धाने कारागिरी शिकणं, एखादं कौशल्य अवगत करणं, हस्तकौशल्य शिकून घेणं, याला उत्तम मंगल म्हणलेलं आहे. आता तुम्ही आम्ही जीवन जगत असताना तुम्हाला मला ज्या काही गरजा, मूलभूत गरजा असतील, चैनीच्या गरजा असतील, या तुमच्या माझ्या कुटुंबाच्या, समाजाच्या, देशाच्या भागवायच्या असतील तर काही ना काही अर्थार्जन केलंच पाहिजे. आता इथं हस्तकौशल्याचा जेव्हा विचार होतो तेव्हा आपण 2500 वर्षे पाठीमागे जायला पाहिजे. त्या काळात सगळे उद्योग हे हस्तकौशल्याचे उद्योग होते आणि हस्तकौशल्याच्या उद्योगातून ज्या वस्तू निर्माण केल्या जायच्या त्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ होती. बुद्धांच्या काळातली आपल्या देशाची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेने फार आणि फार प्रगत अशी अर्थव्यवस्था होती. सोने की चिडिया म्हणून आपल्या भारताला ओळखलं जात होतं. हे जे वैभव होतं ते बुद्धांच्या काळात आणि बुद्धांच्या नंतर जे काही बौद्ध राजे झाले त्या काळात होतं. आणि म्हणून हे जे हस्तकौशल्याचे उद्योग आपल्या देशामध्ये होते आणि या हस्तकलेच्या उद्योगांच्या मार्फत ज्या काही वस्तू तयार केल्या जायच्या, कलाकुसरीच्या वगैरे, त्यांना जागतिक बाजारपेठ होती. आणि मग या माध्यमातून लोक अर्थार्जन करायचे. बुद्धाने फक्त नैतिक बाजू घेऊन त्या नैतिक बाजूनच उत्तम मंगल म्हणलेलं नाहीये. या गृहस्थी जीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवायच्या आहेत आणि या गरजा भागवण्याच्यासाठी त्यांच्याकडे काही ना काही कौशल्य, हस्तकौशल्य, कारागिरी असलीच पाहिजे, ज्याच्या आधारे ते अर्थार्जन करतील आणि स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवतील असं बुद्धांना अपेक्षित होतं. म्हणून असं हस्तकौशल्य शिकून घेण्याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. आज रोजी ह्या हस्तकौशल्याचं स्वरूप बदललेलं आहे, यांत्रिकीकरण झालेलं आहे, नोकरीच्या ठिकाणचं जे कामाचं स्वरूप आहे ते बदललेलं आहे. परंतु जिथं अर्थार्जन करण्याची जी क्षेत्र आहेत, मग ते नोकरीचं ठिकाण असेल, ते व्यापाराचं ठिकाण असेल, ते उद्योगाचं ठिकाण असेल, ते दुकान असेल, जे काही तुम्हाला मला करायचं आहे, आज रोजी आपली उपजीविका भागवण्याच्यासाठी अर्थार्जन करायला लावणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी आज वर्तमानात ज्या कोणत्या असतील त्या तुम्हाला मला अवगत केल्या पाहिजेत. तर आपण त्या माध्यमातून ज्या गोष्टी आपण अवगत केल्या रोजगार मिळवण्याच्यासाठी, त्याचा वापर करून अर्थार्जन करूया आणि त्या अर्थार्जनाच्या माध्यमातून आपण आपला उदरनिर्वाह, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करूया. असं करण्याला तथागतांनी उत्तम मंगल असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून हस्तकौशल्य हे उत्तम मंगल असं आपणाला सांगितलेलं आहे. तर बुद्धांच्या काळामध्ये कोणते हस्तकौशल्य होते, ज्या हस्तकौशल्याचा वापर करून लोक अर्थार्जन करायचे, त्याची यादी अजातशत्रू राजांनी तथागतांना जी सांगितली ती फार मोठी आहे. त्याच्यामध्ये हस्त्यारोह, रथिक, धनुर्धर, पिंडदायक, चलक अशी काही हस्तकौशल्ये, त्याच्यामध्ये चर्मयोधे, महानाग, कप्पक म्हणजे केस कर्तक तुम्हाला मला माहिती असलेला, नाहपक म्हणजे आंघोळ घालणारे, सूद म्हणजे आचार्य, आपण लग्नात किंवा कुठल्या तरी मोठ्या मंगल कार्यामध्ये जो आचारी बोलवतो तो सूद, मालाकार, फुलांची माला तयार करणारे आजही आपण अनेक माळी बघतो त्या ठिकाणी, मुद्दिक म्हणजे हस्तक मुद्रणावरून इशारे समजणारे, मुक्यांच्या बातम्या ज्या बघतो ही कला होती, आजही ती कला शिकली तर टी व्हीवर वगैरे बातम्या आम्ही बघतो.
मतिमंद शाळेतल्या मुलांना शिकवण्याच्यासाठी आपणाला शिक्षक होता येतं, त्या काळात ती कला होती. अशा पद्धतीनं काही आळारीक मिठाईवाले, आजी मिठाईची अनेक दुकानं आहेत, तिथं मिठाया वेगवेगळ्या प्रकारच्या तयार कराव्या लागतात, ते हस्तकौशल्य. म्हणजे बुद्धांच्या काळातली हे जे काही हस्तकौशल्याची काही उदाहरणं आली, वर्तमानात देखील याच्याशिवाय अजून काही नवीनची भर पडलेली आहे. ते तुम्ही आम्ही शिकून घेणं आणि मग त्या शिकलेल्या हस्तकौशल्याच्या आधारे, ज्ञानाच्या आधारे, पदवीच्या आधारे तुम्हाला मला रोजगार मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्या रोजगारातून तुम्ही आम्ही तुमचा माझा उदरनिर्वाह भागवू शकतो, याला बुद्धाने उत्तम मंगल म्हणलेलं आहे. याच्याविषयी बुद्धाने अनेक ठिकाणी अजून बराच उपदेश केलेला आहे, पण पुन्हा एकदा वेळेचा अभाव घेऊन त्या बाकीच्या उपदेशाकडे मी काही जाणार नाही. त्याच्यानंतर चांगली भाषा, सुभाषिताच वाचा, एतन मंगलमुत्तमं. आता सुभाषित भाषा म्हणजे योग्य रीतीनं बोललेली वाचा. सुभाषित वाचा म्हणजे योग्य रीतीनं बोललेली वाचा, याला आपण सुभाषित वाचा म्हणतो. आता बघा, तथागतांना जेव्हा ज्ञान प्राप्त झालं तेव्हा पहिल्यांदा त्यांनी वाराणसी येथे त्या ईशीपत्तन वनात ज्या पंचवर्गीय लोकांच्या समोर प्रवचन केलं, ज्याला आपण धम्मचक्र प्रवर्तन म्हणतो, तिथं त्यांनी उपदेश करत असताना पंचशील सांगितलं. त्या पंचशिलामध्ये चांगल्या भाषेचा एक गुण सांगितला त्याने. काय सांगितलं? मुसावादा वेरमणी शिक्षापदं समाधियामी. मी खोटं बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. आणि तिथंच त्या 5 लोकांपुढे, पंचवर्गीय भिक्खूंपुढे अष्टांगिक मार्ग पण सांगितला. त्याच्यामध्ये सम्यक वाचा हे एक अंग सांगितलं. सम्यक वाचा कशी असली पाहिजे, सम्यक वाचेची गुणवैशिष्ट्ये कोणते. आता बाबासाहेबांनी देखील बुद्ध अँड धम्मा या ग्रंथामध्ये या सम्यक वाचेविषयी एक थोडक्यात सांगितलंय. पेज नंबर 98. रेगे, तळवटकर आणि चिटणीस या तिघांनी बाबासाहेबांच्या इंग्रजी ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला. तो ग्रंथ माझ्याकडे आहे, पेज नंबर 98. सम्यक वाचेमध्ये बाबासाहेबांनी काय काय सांगितलं? माणसाने जे सत्य असेल तेच बोलावं, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. किती महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात सम्यक वाचेतल्या. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. आपल्यातून तर शिवीगाळ आल्याशिवाय आपल्या लोकांना आपण बोलतच नाहीये. त्याच्यानंतर माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. आणि शेवटी एक गोष्ट सांगितली, माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्यांचे बोलणे समंजस्यपणाचे व मुद्देसूद असावे. सम्यक वाचेत या 7 मुद्द्यांचा बाबासाहेबांनी समावेश केला. किती महत्त्वाचे मुद्दे आहेत. या एक एक मुद्द्यांवर म्हणजे विश्लेषण करायचं म्हणलं तर एक एक मुद्दा 1-1 तासाचा होऊ शकतो. एवढा आशयघन हा मुद्दा आहे. आणि म्हणून सम्यक वाचा म्हणजे योग्य रीतीनं बोललेली वाचा. बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये त्या सम्यक वाचेविषयी ज्या गोष्टी सांगितल्या, तशी तुमची माझी वाचा असणं गरजेचं आहे. आता याच्याशिवाय सम्यक वाचा कशाला म्हणायचं याच्याविषयी बुद्धाने आणि 1-2 ठिकाणी नोंदी केलेल्या आहेत. त्यापैकी हे जे त्रिपिटक म्हणालो, त्रिपिटकामधलं जे पहिलं पिटक आहे सुत्त पिटक, या सुत्त पिटकामध्ये 5 निकाय आहेत, म्हणजे 5 ग्रंथ आहेत. त्यातला 5वा ग्रंथ खुद्दक निकाय आहे. त्या खुद्दक निकायामध्ये सुत्त निपात आहे. मंगलसूत्र त्या सुत्त निपातलंच आहे. त्याच्यामध्ये अजून एक आहे, सुत्त निपातामध्ये अजून एक सुत्त आहे, ज्याला सुभाषित सुत्त म्हणतात. तर या सुभाषित सुत्तामध्ये तथागतांनी जेतवन विहारात भिक्खूंना जो उपदेश केला,
ते असं म्हणाले, 4 अंगानी युक्त, 4 अंगानी युक्त अशी वाचा सुभाषित वाचा होते, दुर्भाषित वाचा होत नाही. विद्वानांच्या दृष्टीने ती निर्दोष वाचा समजली जाते. मग कोणते 4 अंग? दुर्भाषित न बोलता सुभाषित बोलणे, हे एक अंग आपल्या वाचेचं असलं पाहिजे. आता दुर्भाषित म्हणजे काय? तर चहाडी चुगली सारखी वाचा आपली नसावी आपल्या बोलण्यात, या अर्थाने. अधम्म न बोलता धम्म बोलणे, म्हणजे धम्मात जी वाचा अपेक्षित आहे, बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे तशी वाचा ठेवावी. धम्मात जी बसत नाही तशा वाचेचा आपण अवलंब करायचा नाही, त्याला अधम्म म्हणायचं. आणि म्हणून अधम्म न बोलता धम्म बोलणे सुभाषित वाचेचं दुसरा अंग. त्याच्यानंतर अप्रिय न बोलता प्रिय बोलणे हे तिसरा अंग. आणि असत्य न बोलता सत्य बोलणं, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी सम्यक वाचेत जे काही मुद्दे सांगितले ते सगळे इथं सुभाषित वाचेची आवश्यक अंग म्हणून बुद्धाने सुभाषित सुत्त या माध्यमातून भिक्खूंना उपदेश करताना सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बुद्धाने अनेक गोष्ट महत्वाची सांगितली. आपली वाचा जी आहे व्याकरणानं सुभाषित नसावी, मग कशी? आचार विचारानं सुभाषित असावी. त्या काळामध्ये आणि आजही प्रवाह आहे की जी भाषा जी वाचा व्याकरणानं अशुद्ध असेल त्या वाचेला सुभाषित वाचा म्हणायचं नाही, असा एक विचार प्रवाह आपल्या देशात आहे. बुद्ध व्याकरणाने शुद्ध वाचेला सुभाषित वाचा म्हटलेलं नाही. व्याकरण बाजूला ठेवलं बुद्धाने. त्याचं कारण असं, व्याकरणाने शुद्ध असलेली भाषा वाचा सुभाषित वाचा जर म्हणलं तर तिथं जर आपण कठोर बोलायला लागलो, तिथं जर आपण एखाद्याच्या भावना दुखावणारं बोलू लागलो, तिथं जर आपण दुर्भाषित बोलू लागलो, अपशब्द बोलू लागलो, व्याकरणानं शुद्ध आहे पण बुद्धांच्या विचाराप्रमाणे ती सुभाषित वाचा नाही. म्हणून आचरणाने शुद्ध असलेली वाचा म्हणजे सुभाषित वाचा. आम्ही जाणतोच, महात्मा फुलेने जी ग्रंथसंपदा लिहिली, ती ग्रंथसंपदा लिहिल्याच्या नंतर पुण्यातल्या काही विद्वानांनी फुल्यांच्या ग्रंथांवर आक्षेप घेतले. काय म्हणे? तर फुल्यांना व्याकरण कळत नाही, गावंढळ भाषा आहे. अरे पण फुल्यांनी आपल्या ग्रंथांमधून जो काही विचार दिलाय तो विचार तुमच्या माझ्या भल्याचा आहे, तो विचार सुभाषित आहे, ती भाषा सुभाषित आहे. का? कारण त्याच्यामध्ये तुमचं माझं कल्याण आहे, तुमचं माझं हित आहे, तुम्हाला मला योग्य दिशेनं जाण्याचं मार्गदर्शन आहे. अशा पद्धतीनं समाज उपयोगी विचार आणि समाज उपयोगी बोलणं याला बुद्धाने सुभाषित वाचा म्हणलेलं आहे. आणि व्याकरणाच्या या गोष्टी ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये व्याकरणामध्ये शब्दांचे लिंग, वचन, विभक्ती, काल, कारक या ज्या काही गोष्टी आहेत व्याकरणाच्या नाही. भाषा म्हणली की त्या भाषेचं व्याकरण आलंच, पण व्याकरणात अडकून शुद्ध लिहून शुद्ध बोलून आपण जर दुराचारी असो, आपण जर अनितिमान बनू, आपण जर दुष्कृत्य करू तर त्याला काही उपयोग नाही, हे तथागतांना सांगायचं आहे. म्हणून चांगल्या भाषेमध्ये व्याकरणाला महत्त्व न देता आचार विचारानं जी भाषा आहे ती भाषा सुभाषित वाचा म्हणून आपणाला सांगायची आहे. आणखी एका ठिकाणी अंगुत्तर निकाय म्हणून सुत्त पिटकाचा जो अजून एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये वाचा सुत्त नावाचं एक सुत्त आहे. त्या सुत्तामध्ये बुद्धाने सुभाषित वाचेचे 5 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. ते कोणते? तर पहिलं वैशिष्ट्य असं आहे, ती भाषा किंवा ती वाचा काळ वेळ पाहून उच्चारलेली असली पाहिजे. अनेकांना काळ वेळ कळतच नाही, नको तिथं नको ते बोलून मोकळे होतात आणि मग तिथलं वातावरण बिघडतं. ते काय सुभाषित वाचा नाही. वेळ कोणती आहे, काळ कोणता आहे हे जाणून घेऊन वेळेनुरूप आणि काळानुरूप आपण जर तिथं बोललं तर ते बोलणं सुभाषित वाचा
या अर्थाचं तथागताने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्या वाचेमध्ये सत्यच असलं पाहिजे, असत्य नसलं पाहिजे. त्याच्यानंतर ती हळूवार असली पाहिजे. हळूवार म्हणजे मृदू भाषा असली पाहिजे. आपण बोलला आणि समोरचा व्यक्ती रक्तबंबाळ झाला, घायाळ झाला, अशी त्याला बोचणारी भाषा, त्याचे ओरबाडे काढणारी भाषा नसली पाहिजे. ती भाषा हळूवार असली पाहिजे. सुभाषित भाषेचं हे तिसरं वैशिष्ट्य तथागत सांगतात. ती भाषा अर्थपूर्ण असली पाहिजे. निरर्थक वायफळ बडबड तिथं नसली पाहिजे, या अर्थानं तथागत सांगतात. आणि पाचवं जे लक्षण सांगतात सुभाषित वाचेचं, मैत्रीयुक्त चित्ताने उच्चारलेली भाषा असली पाहिजे, वाचा असली पाहिजे, बोलणं असलं पाहिजे. या पद्धतीनं तथागताने सुभाषित वाचा याची ही 5 गुणवैशिष्ट्ये या अंगुत्तर निकायातल्या वाचा सुत्त या सुत्तामध्ये उपदेश करताना सांगितलेली आहेत. या पद्धतीनं सुभाषित वाचा आपण ठेवणं आणि इतरांबरोबर तसं व्यवहार करणं, याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. बघा, आधी ज्यांना लोक मंगल अमंगल म्हणायचे त्यातला एक तरी मुद्दा तथागतांनी घेतलेला आहे का? आणि जी समाजधारणा होती लोकव्यवहारातल्या मंगल आणि अमंगल गोष्टीची, त्याच्यामुळे तुमच्या माझ्या जीवनात काही फरक पडणार होता का? पण बुद्धाने ज्याला उत्तम मंगल म्हणले त्याचं जर आचरण केलं तर तुमच्या माझ्या जीवनामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने फार मोठा फरक पडू शकतो. म्हणूनच तथागताने मंगलसूत्रामध्ये ही उत्तम मंगल तुम्हाला मला सांगितलेली आहेत. एक गाथा राहिली, एक 5-10 मिनिटांमध्ये आपण या गाथेत सांगितलेल्या उत्तम मंगलांविषयी थोडक्यात चर्चा करूया. ती अशी आहे: माता पितू पठ्ठानं पुत्तदारस संग हो, अनाकुलाच कम्मंता एतं मंगलमुत्तमं. आता या ठिकाणी माता पितू म्हणजे आई वडील, उपठ्ठान म्हणजे सेवा किंवा काळजी घेणे, सेवेसाठी जवळ उपस्थित राहणे असा त्या उपठ्ठान शब्दाचा अर्थ आहे. संग हो म्हणजे संग्रह किंवा साठा असा नाही, तर त्याचा अर्थ आहे पालन पोषण करणे, काळजी घेणे. अनाकुला म्हणजे विस्कळीत न होऊ देता असा त्याचा अर्थ सांगता येतो. कम्मंता म्हणजे काम किंवा कामकाज किंवा उपजीविकेसाठी करावी लागणारी कामे, उद्योगधंदा, व्यवसाय, व्यापार, पेशा असं या कम्मंता शब्दाचा अर्थ आहे. तर याच्यामध्ये तथागताने पुन्हा 3 उत्तम मंगल सांगितलेले आहेत. तर त्यातलं पहिलं कोणतं? माता पितू उपठ्ठानं, आई वडिलांची सेवा हे उत्तम मंगल आहे. आणि याविषयी मी अनेकदा विस्ताराने बोललेलो आहे. इथं फक्त संक्षिप्तपणे तुम्हाला सांगतो. तथा बाबासाहेबांनी जो बुद्ध आणि धम्मा हा ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये उपासकांसाठी विनय या मुद्द्याखाली शिगालाला बुद्धाने जो उपदेश केला ते शिगाल नावाचं सुत्त बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि त्या शिगालाला केलेल्या उपदेशामध्ये आई वडिलांविषयी त्यांनी असं सांगितलंय. काय सांगितलंय की हा जो शिगाल आहे, सकाळी स्नान झाल्याच्या नंतर ज्या 6 दिशांची, ज्या भौगोलिक दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वरची आणि खालची, त्याची असा हात जोडून पूजा करायचा. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितलं या 6 दिशांची पूजा म्हणजे खरी पूजा नाही. या भौगोलिक दिशांच्या पूजेसाठी खऱ्या दिशा नसून त्या दिशांना काही माणसं, काही महापुरुष गृहीत धर आणि मग त्यांची पूजा कर. त्याच्यामध्ये पूर्व दिशा म्हणजे आई वडील समज आणि आई वडिलांची 5 प्रकारे सेवा कर. बुद्ध आणि धम्मामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आई वडिलांची पूर्व दिशा, आई वडिलांची पूजा ही पूर्व दिशा आणि आई वडिलांची पूजा याला तथागताने उत्तम मंगल असं म्हणलेलं आहे. दुसरा एक दाखला तुम्हाला मला देता येतो. हे जे सुत्त पिटक आहे त्या सुत्त पिटकामध्ये 5 निकाय आहेत असं मी सांगू लागलो. त्याच्यामधलं एक अंगुत्तर निकाय आहे. या अंगुत्तर निकायामध्ये आई वडिलांच्या सेवेच्या संदर्भामध्ये एक उपदेश आवर्जून ध्यानात घेण्यासारखा आहे. त्याच्यात उपदेश असा आहे: ज्या घरामध्ये मुले आई वडिलांची पूजा करतात ती घरे
ब्रह्मासह, पूर्वाचार्यांसह, पूर्वदेवतांसह आणि अतिथींसह असतात असं त्याने म्हणलेलं आहे. या ठिकाणी ब्रह्मा, पूर्वाचार्य, पूर्वदेवता, अतिथी हे जे शब्द आलेले आहेत ते शब्द आई वडिलांचा निर्देश करणारे आहेत. ते अन्य कोणी व्यक्ती नाहीत, आई वडिलांचाच सन्मान करणारे, गौरव करणारे या अर्थाने घेतलेले आहेत असंही तथागतांनी म्हणलेलं आहे. आई वडील हेच खरे ब्रह्म, आई वडील हेच पूर्वाचार्य, आई वडील हेच पूर्वदेवता, आई वडील हेच अतिथी या अर्थाने तथागतांना या गोष्टी सांगायच्या आहेत. त्यांनी असे का म्हणले हे सांगताना पुढे ते म्हणतात, आई वडिलांची सेवा का करायची, त्यांची काळजी का घ्यायची, तर हे स्पष्ट करताना तथागत पुढे असं म्हणतात, आई वडिलांनी मुलांसाठी खूप केलेलं असतं, त्यांनी जन्म दिलेला असतो, त्यांचं भरण पोषण केलेलं असतं, त्यांना शिकवून कमवण्यायोग्य केलेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मुलांना जग दाखवलेलं असतं. आणि म्हणून या सगळ्या गाथा सांगून उपदेशाच्या अखेरीस त्यांनी असं म्हणलंय की ह्या सगळ्या गोष्टी आईवडिलांच्या पोटी जन्म घेण्यामुळे जर मला मिळालेल्या असतील तर त्यांच्या वृद्धाप्य काळामध्ये तुम्ही काय करा. पुन्हा समारोप करताना तथागत असं सांगतात की त्यांच्यासाठी लागणाऱ्या अन्न पाण्याची सेवा करा, त्यांना परिधान करण्यासाठीची जी वस्त्र असतात त्याची तुम्ही काळजी घ्या, अंथरूण पांघरुणाची काळजी घ्या, स्नानाची व्यवस्था करा, पाय धुण्याची व्यवस्था करा, औषधोपचाराची व्यवस्था करा. अशा पद्धतीनं आईवडिलांच्या बाबतीत वागणं याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेला आहे. त्याच्यानंतर आणखी एका ठिकाणी आपल्या बौद्ध साहित्यात उल्लेख आहे. ते असं म्हणतात, आईवडिलांसाठी कितीही त्रास सहन केला तरी त्यांच्या उपकारांची परतफेड करणे सोपे नाही असं एका ठिकाणी तथागतांनी म्हणलेलं आहे. त्याच्याशिवाय खुद्दक निकाय हा जो ग्रंथ आहे, शेवटचा निकाय सुत्त पिटकातला, त्या सुत्त निपातात पराभव सुत्त नावाचं एक सुत्त आहे आणि त्याच्यातलं एक जे पराभवाचं कारण सांगितलंय की समर्थ असूनही वृद्धाप्य काळामध्ये आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या व्यक्तीचा पराजय होतो, पराभव होतो, ऱ्हास होतो असंही एक पराभवाचं कारण त्या ठिकाणी पराभव सुत्तात तथागतांनी सांगितलेलं आहे. अजून एक महत्त्वाच्या गोष्टीवर तथागतांनी आईवडिलांच्या बाबतीत प्रकाश टाकलेला आहे. आईवडिलांच्या संदर्भानं अख्ख्या त्रिपिटकामध्ये वारंवार तथागतांनी गौरवाने उल्लेख केलेला आहे. अनेक ठिकाणी वारंवार आईवडिलांच्या बाबतीतला उपदेश तथागतांनी केलेला आहे. तसाच एक उपदेश तुम्हाला मला ध्यानात घ्यायचा आहे, तो म्हणजे स्वतःच्या घरातील मित्र कोण याला जे तथागतानं उत्तर दिलं ते असं, आई ही स्वतःच्या घरातील आपली मित्र असते. बघा किती महत्त्वाचं नातं आईशिवाय अजून तथागताने या उपदेशातून सांगितलेलं आहे. अजून एक खुद्दक निकायामध्ये शुभ संकल्पाविषयी संदेश आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. 7 प्रकारचे शुभ संकल्प आहेत. त्यातला पहिला शुभ संकल्प असा आहे की मी आजन्म आयुष्यभर आई वडिलांची सेवा करेन. तर भिक्खू संघाला उपदेश करताना तथागतांनी असं म्हणलेलं आहे, जरी भिक्खूंना उपदेश केलेला असला तरी इथं गृहस्थी जीवन जगणारे तुम्ही आम्ही तथागतांना वगळायचे नव्हते. हा मुद्दा तुम्ही ध्यानात घ्या. या पद्धतीने या ठिकाणी आई वडिलांची सेवा उत्तम मंगल तथागतांनी म्हणलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी देखील 22 प्रतिज्ञेमध्ये मी श्राद्ध घालणार नाही किंवा पिंडदान करणार नाही असं जे म्हणलं ते मेल्याच्या नंतर ह्या सगळ्या कर्मकांडात अडकून पडण्यापेक्षा तुझे आई वडील आजी आजोबा जे कोणी वृद्ध असतील जिवंत असेपर्यंत त्यांचा तथागतांनी सांगितल्याप्रमाणे सांभाळ कर असंच बाबासाहेबांना सूचित करायचं होतं. हा एक मुद्दा तुमच्या पुढं आवर्जून नोंदवणं गरजेचं वाटलं. या गाथेतली दुसरी जी उत्तम मंगलाची गोष्ट आहे ती कोणती? पत्नी व मुले यांची काळजी घेणे हे उत्तम मंगल होय. त्या शिकालाला 6 दिशांची पूजा सांगत असताना पूर्व दिशा म्हणजे आई वडील, पश्चिम दिशा म्हणजे पत्नी आणि मुलं बाळ. आणि मग त्यांच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलंय की त्यांची काळजी घेणं, त्यांचं पालनपोषण करणं, त्यांची जबाबदारी पार पाडणं, त्यांच्याविषयीची जी कर्तव्य असतात ती कर्तव्ये
पालन करणं, नीट वागणं त्यांच्याविषयी, असा या गाथेमध्ये आपल्याला अर्थ सांगता येतो. पुत्तदारस संघ हो, याचा अर्थ या पद्धतीने आपल्याला सांगता येतो. तर या ठिकाणी बुद्धाने पती आणि पत्नी या दोघांच्या बाबतीत ज्या गोष्टी आचरणात आणायला सांगितल्या, त्या अशा पतीनं पत्नीच्या बाबतीत सन्मान करावा, तिचा अपमान करू नये, व्यभिचार वगैरे मार्गाने तिचे उल्लंघन करू नये, तिला संपत्ती अलंकार द्यावेत, ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्याच पद्धतीनं पत्नीच्या बाजूने जी कर्तव्य सांगितली ती देखील इथं बुद्धाने सांगितली. ती चांगल्या प्रकारे कामकाज करते, नोकरा चाकरांना योग्य रीतीने वागवते, व्यभिचार वगैरे मार्गाने पतीचे उल्लंघन करीत नाही, मिळकतीचे रक्षण करते आणि आळस न करता सर्व कामांच्या बाबतीत दक्ष राहते. अशा पद्धतीनं पती पत्नीतलं हे जे कौटुंबिक नातं आहे, हे कौटुंबिक नातं प्रत्येकाने कुटुंबाविषयीच्या जबाबदाऱ्या योग्य रीतीनं पार पाडल्या पाहिजेत, हे गृहीत धरून तथागतांनी हा उपदेश केलेला आहे. आणखी एके ठिकाणी पती पत्नीतलं नातं सांगत असताना, जगात आपला परम सखा कोण, तर भार्या हा परम सखा, पत्नी ही परम सखा, असं नातं पती पत्नीतलं तथागतांनी सांगून या नात्याला अत्यंत उंचीवर तथागतांनी घेऊन गेलेलं आहे. आता हा सगळा उपदेश बुद्धांच्या काळात जी समाज व्यवस्था होती त्याला अनुसरून आहे. आता वर्तमान काळाचा जर विचार केला तर बुद्धांच्या काळामध्ये पुरुष हा कमावणारा वर्ग होता, अर्थार्जन करणारा वर्ग होता, आणि गृहिणीने कुटुंबातल्या या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडावं, असं एक समाजातलं ते वास्तव होतं. पण आज रोजी बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे, महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी केलेल्या कार्यामुळे स्त्रिया देखील शिकू लागलेल्या आहेत आणि कमाई करू लागलेल्या आहेत. बुद्धाने जसं कमवत्या पुरुषांच्या बाबतीत तो उपदेश दिला, तोच उपदेश आज कमवत्या स्त्रियांच्याही बाबतीत लागू होतो. कमवत्या स्त्रीनं त्या काळात कमवत्या पुरुषानं ज्या पद्धतीनं जबाबदाऱ्या पार पाडल्या, कर्तव्य पार पाडली, त्या पद्धतीनं आजची कमवती स्त्री देखील या पद्धतीनं आपल्या कुटुंबाविषयीच्या जबाबदाऱ्या पार पाडली पाहिजे, कर्तव्य पार पाडली पाहिजे. हे ओघाणं आलंच वर्तमान काळाचा जेव्हा आम्ही विचार करतो. पण दोघांनी मिळून संयुक्तपणे ही जबाबदारी पार पाडावी, हेही आपणाला सांगणे न लागे. परंतु जरी आज काही कुटुंबांमध्ये स्त्रिया कमवत्या असल्या तरी आजही मोठ्या प्रमाणात अशी कुटुंबे आहेत की जिथं कमवणारा पुरुषच आहे. आणि म्हणून तथागतांचा तो उपदेश समजून घेतला तर आपलं कुटुंबाचं सौख्य आपणाला टिकवता येतं. ते अधिक निखळ, शुद्ध, खेळीमेळीचं, प्रसन्न असं वातावरण असणारं कुटुंब तुम्हाला मला ठेवता येतं. एवढा महत्त्वाचा उपदेश तथागताने पती पत्नींच्या बाबतीत सांगितलेला आहे आणि त्याला उत्तम मंगल देखील तथागताने म्हणलेलं आहे. आता 1-2-4 मिनिटामध्ये या गाथेतलं शेवटचं जे उत्तम मंगल आहे ते फार महत्त्वाचं आहे. काय त्याच्यामध्ये, उद्योग व्यवसाय विस्कळीत होऊ न देणे, अनाकुलाच कम्मंता. उद्योग व्यवसाय विस्कळीत होऊ न देता सुरळीतपणे चालू ठेवणं, याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलेलं आहे. माणसाचा एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे की काम म्हणलं की कामचुकारपणा करायचा, काहीतरी बहाणे करायचे, निमित्त सांगायचं, कारण सांगायचं आणि ते काम टाळायचं. जणू काय भारतीय माणसाला हा लागलेला दुर्गुण आपण म्हणलो तरी चालेल. तर तथागतांनी ह्या गोष्टी तुम्हाला मला झिडकारायला सांगितलेल्या आहेत. जेव्हा आपण कम्मंताचा विचार करतो, कम्मंत म्हणजे काय, कामधंदा, उद्योग, व्यवसाय, मग ते शेतीचा असेल किंवा एखादा व्यापार असेल, कुठलाही असेल, उपजीविका भागवण्याच्यासाठी तुम्हाला मला कमवण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते सगळं आलं. त्याच्यामध्ये उद्योग आला, त्याच्यामध्ये व्यवसाय आला, त्याच्यामध्ये व्यापार आला, त्याच्यामध्ये पेशा आला, सगळ्या गोष्टी आल्या. मग तो शेतीचा उद्योग आला, ते एखाद्या वस्तू निर्माण करण्याचा उद्योग आला,
सेवा हा उद्योगाला आज रोजी सेवा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सेवा म्हणजे जसं ॲमेझॉन कंपनी आली, ॲमेझॉनसारख्या अनेक कंपन्या आल्या, याला सेवा उद्योग म्हणायचं. टपाल सेवा हा सेवा उद्योग आहे. तर या पद्धतीनं आज आपल्या जीवनाच्या क्षेत्रामध्ये सेवा उद्योगाला फार महत्त्व आलेलं आहे. असा कोणताही उद्योग असेल, हा उद्योग या कमंतामध्ये अंतर्भूत आपणाला धरायचा आहे. आणि तुम्ही आम्ही उपजीविका करण्याच्यासाठी जे काही पैसा लागतो, त्याच्यासाठी जे अर्थार्जन करणार ना, हे अर्थार्जन करण्यासाठी यातलं जे काही क्षेत्र निवडलं त्यामध्ये नीट रीतीनं आपणाला करायला तथागतांनी सांगितलेलं आहे. नीट रीतीनं म्हणजे काय? समजा तुम्ही आम्ही एखादा व्यापार करत आहोत, एखादा उद्योग करत आहोत, एखादा व्यवसाय करत आहोत, तर तो व्यवसाय करत असताना विस्कळीत होणार नाही, खंडित होणार नाही, बाधित होणार नाही, बंद करावा लागणार नाही, अशी काळजी घेऊन तुम्ही या कमंतामध्ये सांगितलेला कोणताही उद्योग करायचा आहे. आता नेमकं आपल्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपल्या समाजातल्या पोरांना नोकरीशिवाय हे जे उद्योग आहेत, हे जे व्यवसाय आहेत, हा जो व्यापार आहे, या व्यापारामध्ये फारसं यश मिळत नाही आहे. त्याचं कारण असं की तथागतांनी हे व्यवसाय विस्कळीत होऊ न देता चालवा, ते उत्तम मंगल आहे असं जे सांगितलं, तर विस्कळीत होऊ न देता चालवणं म्हणजे आपणाला काय करावं लागणार आहे, हेही तथागतांनी अनेक ठिकाणी तुम्हाला मला सांगितलेलं आहे. त्याच्यातला एक मुद्दा आपल्यातला आळस. आणि आळस काय म्हणतो? आता फार थंडी आहे म्हणून आपल्याला काम करू देत नाही. एक कारण शोधलं, निमित्त शोधलं. आता फार ऊन लागतंय, उष्णता आहे म्हणून आपण काम करत नाही. लवकर उठलं तर एवढ्या लवकर का म्हणून आपण काम करत नाही. उशीर झाला तर आता एवढा उशीर का म्हणून आपण काम करत नाही. भूक लागली असेल तर भूक लागले, जेवण झाल्यानंतर कामाला हात लावू असं आपण म्हणतो. जेवण झाल्याच्या नंतर जेवल्याबरोबर कशाला कामाला लागायचं असं आपण म्हणतो. म्हणजे कुठलं ना कुठलं निमित्त शोधतो आणि काम मात्र करायचं तसंच ठप्प ठेवतो. आणि तथागत म्हणतात असं होणं म्हणजे तुमचा उद्योग व्यवसाय विस्कळीत होणं. आणि म्हणून जो व्यक्ती थंडीला आणि उष्णतेला गवताच्या काडीपेक्षाही अधिक मानत नाही आणि आपली कर्तव्य कर्मे करतो, त्याचे सुख त्याला सोडून जात नाही. म्हणजे हे जे आळसाची निमित्त सांगितली, त्याला गवताच्या काडी एवढी किंमत देऊ नका. तुमचं कर्तव्य कर्म करत चला, अशी काही कारणं न सांगता. तुमचं सुख तुम्हाला सोडून जाणार नाही, तुमचा उद्योग विस्कळीत होणार नाही, तुमचा उद्योग खंडित होणार नाही, बंद पडणार नाही. किती काळजी घेतली तथागतांनी तुमच्या माझ्या उद्योगाच्या बाबतीमध्ये. अजून काय सांगायला पाहिजे तथागतांनी? एवढी काळजी घेऊन तथागतांनी हे सगळं सांगितलेलं आहे. धम्मपदामध्ये देखील आपण उद्योग विस्कळीत होऊ न देता कसं करावं याचं मार्गदर्शन सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात, पूर्व आयुष्यात ब्रह्मचर्याचे म्हणजे धम्मकार्याचे आचरण केलेले नसते. पूर्व आयुष्यामध्ये धम्मानुसार जी सत्कर्मे करावी लागतात ती आपण केलेली नसतात. तारुण्यात धन कमवलेलं नसतं, तेव्हा नंतरच्या काळात अशा लोकांची अवस्था मासे नसलेल्या डबक्यामध्ये ध्यान करणाऱ्या म्हाताऱ्या क्रौंच पक्षाप्रमाणे होते. म्हणजे मासे नसलेल्या डबक्यात तो क्रौंच पक्षी बसला असेल तर त्याला तिथं काय मिळणार आहे? नाही. तसं आपण पूर्व आयुष्यामध्ये सत्कर्मे केलेली नसेल, कुशल कर्म केलेली नसेल, तारुण्यामध्ये उद्योग व्यवसाय करून व्यापार करून धन कमवलेलं नसेल, तर म्हातारपणामध्ये या क्रौंच पक्षाप्रमाणे तुमची माझी अवस्था होईल, एवढा मोठा इशारा तथागताने दिलेला आहे. आणि त्याच गाथेमध्ये अजून तथागत असं म्हणतात, पूर्व आयुष्यात म्हणजे याच जन्मात पण आधीच्या काळात ब्रह्मचर्याचे म्हणजे धम्मकार्याचे आचरण केले नसेल, म्हणजे आपल्या हातून अधम्म घडलेला असेल आणि तारुण्यात धन कमावलेले नसेल, असे लोक म्हातारपणी जुन्या गोष्टींच्या आठवणी काढून शोक करीत राहतात. त्यांची अवस्था धनुष्यातून निघालेल्या आणि जमिनीवर पडून
निरर्थक बनलेल्या बाणासारखे होते. धनुष्यातून निघून पडलेला जमिनीवर जो बाण असतो त्याची जी अवस्था होते तीच अवस्था म्हातार वयामध्ये या माणसाची होते. अशा पद्धतीनं तथागताने सांगितले. या दोन्ही गाथांमध्ये एका गोष्टीवर बुद्धाने जोर दिलेला आहे. कोणता? तारुण्यातच धन कमवलं पाहिजे. तारुण्यात जर आम्ही काही करू शकलो नाही, एखादा उद्योग, एखादा व्यापार, एखादा व्यवसाय, जे काही असेल आपल्या हाती, तर आपण नंतरच्या आपल्या उतार वयामध्ये आपण काहीही करू शकत नाही, एवढं स्पष्ट तथागताने सांगितलेलं आहे. एक उदाहरणच द्यायचं झालं तर वाराणसी येथील एका कोट्याधीश कुटुंबातल्या 2 मुलामुलींची तथागतांनी उदाहरणं दिलेली आहेत. काय सांगितले? तथागत एकदा वाराणसीला ईशीपत्तन वनामध्ये जो मृगदाय वन होता तिथं विहार करण्यासाठी होते. आणि मग त्या वाराणसी नगरातला एका श्रीमंताचा मुलगा, ज्याची प्रॉपर्टी 80 कोटी होती, त्याला त्याच्या आईवडिलांनी फक्त नृत्य, गीत आणि वादन या 3च गोष्टी शिकवलेल्या होत्या. त्याच नगरामध्ये अशी 80 कोटी मालमत्ता असणाऱ्या, संपत्ती असणाऱ्या एका कुटुंबामध्ये एक सुस्वरूप देखणी अशी मुलगी होती. तिलाही तिच्या आईवडिलांनी नृत्य, वादन आणि गायन या 3च गोष्टी शिकवलेल्या होत्या. आणि मग या दोघाही मुलीच्या आईवडिलांनी ठरवलं या दोघांची लग्न करायचं. आणि लग्न झाल्याच्या नंतर त्या दोघांचे आईवडील अकस्मात निधन पावतात. आणि मग आता हे दोघं 180 कोटी मालमत्तेचे मालक बनतात. आणि मग अशा काळामध्ये एकदा हा व्यापाराचा जो मुलगा असतो तो राजाला भेटण्यासाठी जातो. आणि मग तो राजाला भेटण्यासाठी जात असताना वाटेमध्ये काही धूर्त व्यक्ती त्याला पाहतात आणि एकमेकांमध्ये चर्चा करतात की व्यापाऱ्याचा हा पुत्र जर मद्यपी बनला तर आपले फावेल. म्हणजे त्याला राजाकडे जाताना पाहून हे मद्यपी लोक असा विचार करू लागले. तो राजाकडून म्हणजे राजाला भेटून परत येईपर्यंत रस्त्यातच थांबतात. आणि तो आल्याच्या नंतर त्याला असं म्हणतात, हे स्वामी, हे श्रेष्ठ पुत्रा, 100 वर्षे तू जग. तुझ्या आश्रयाने आम्ही खाण्यापिण्यास समर्थ होऊ. त्याला बरं वाटतं. त्याचं हे बोलणं ऐकून त्याने एकाला विचारले, हे काय पीत आहेत? बाकीचे त्यांच्यासोबत काहीतरी पेय पित होते. काय पित आहेत? तर ते एक प्रकारचं पेय पित आहेत असं त्याने त्या श्रीमंत मुलाला सांगितलं. आणि असेही म्हणाले ते, या जगामध्ये या पिण्यासारखे दुसरे असे काहीही नाही. आणि मग हे ऐकून तो श्रीमंत मुलगा म्हणाला, असं असेल तर मलाही प्यायला द्या. आणि मग तो प्यायला सुरुवात करतो. आणायला लावतो, पितो, आणायला लावतो, पितो. आणि मग या सगळ्यांची मैत्री जुळते. आणि नंतरच्या काळामध्ये नृत्यामध्ये, गीतामध्ये, वादनामध्ये हे रमतात. आणि मग नृत्य करणाऱ्याला 1000 द्या, गायन करणाऱ्याला 2000 द्या, वादन करणाऱ्याला अजून त्याच्यापेक्षा जास्त द्या, असं म्हणत म्हणत काही काळाने या श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाची 80 कोटी संपून जातात. आणि मग ते मद्यपी म्हणतात की बा तुझी तर म्हणजे प्रॉपर्टी 80 कोटी संपले. तो म्हणतो आता माझ्या पत्नीकडे पण 80 कोटी आहेत. पुन्हा ते संपेपर्यंत याच पद्धतीनं ते वागतात आणि तिचीही 80 कोटी संपते. आणि हे 80 आणि ते 80 संपल्याच्या नंतर म्हणजे 180 कोटी संपल्याच्या नंतर पुन्हा हा व्यक्ती त्या लोकांच्या आहारी गेलेला क्रमाने शेत विकतो, बाग विकतो, उद्याने विकतो, भांडी कुंडी विकतो, अंथरूण पांघरूण विकतो. जे जे आपल्याकडे होतं ते सगळं संपवून टाकतो. घर ज्याला विकलं त्या व्यक्तीने यांना घराबाहेर काढतं आणि एका गावातल्या, एका नगरातल्या माणसाच्या घराच्या भिंती शेजारी हा पती पत्नी म्हणजे पत्नीला घेऊन सहारा घेतो. एका फुटक्या खापराच्या तुकड्यामध्ये भीक मागून आपली उपजीविका भागतो. ही त्याच्यावर वेळ येते. आणि मग बुद्ध असं पुन्हा या बाबतीत असं म्हणतात की या माणसानं तरुणपणामध्ये या व्यसनांवर खर्च न करता तोच पैसा उद्योगामध्ये गुंतवला असता तर या शहरातला तो 1 नंबरचा व्यापारी असता, क्रमांक 1चा व्यापारी असता. त्याच्यानंतरच्या थोड्या वाढलेल्या वयामध्ये जर त्यानं हाच पैसा उद्योग व्यवसायामध्ये लावला असता तर त्या शहरातला 2ऱ्या क्रमांकाचा व्यापारी झाला असता. आणि त्याच्याही पुढे वय उतरल्याच्या नंतर हाच पैसा जर त्याने एखाद्या उद्योगधंद्यामध्ये भांडवल म्हणून गुंतवला असतं तर त्या नगरातला
तिसऱ्या क्रमांकाचा व्यापारी, म्हणजे तारुण्यात जर त्यानं याच पैशाचा उपयोग आपल्या उद्योग व्यवसायात भांडवल म्हणून गुंतवलं असतं तर क्रमांक 1चा म्हणजे तारुण्यातच आपण काय ते कमाई करू शकतो, काय ते मिळवू शकतो, तथागतांना यावर जोर द्यायचा आहे. आणि आजचा वर्तमान काळ जर ध्यानात घेतला तर होतं काय, आपल्या मुलांचं शिक्षण घेण्यामध्ये, पदव्या घेण्यामध्ये अगदी 25-30 गाठली जाते आणि त्याच्यानंतर देखील नोकरी मिळत नाही आणि मग ना घरका ना घाटका अशी त्याची अवस्था होते. तेव्हा बौद्ध अनुयायांनी बुद्धांचा उपदेश ध्यानात घेऊन एका ठराविक वयापर्यंत त्या घेतलेल्या शिक्षणामुळे त्याला नोकरी लागते का याचा प्रयत्न करायला काय हरकत नाही, परंतु एका ठराविक स्टेज नंतर नोकरी लागेल मिळेल या अपेक्षेनं जर आपण थांबलो तर त्याचं वय वाढत जातं आणि मग वय वाढल्याच्या नंतर या ज्या गोष्टी आपणाला मिळवणं गरजेचं आहे त्या आपण मिळवू शकत नाही, त्याला आपण समाज जीवनामध्ये निकम्मा करून ठेवतो, बिनकामाचा करून ठेवतो. आणि म्हणून या ठिकाणी एका ठराविक स्टेज नंतर त्याला कुठला तरी उद्योग व्यवसाय लावून देणं, त्याला कुठला तरी व्यापार टाकून देणं, त्याला कोणता तरी म्हणजे छोटं मोठं दुकान लावून देणं, या गोष्टी तुम्हाला मला आज वर्तमान काळात कराव्या लागतील. असं केलो तरच आम्ही आजच्या समाजामध्ये जगू शकतो, उभं राहू शकतो. ही काळाची गरज आहे, हे आम्ही आता ओळखायला पाहिजे. अशा पद्धतीनं व्यवसाय करत असताना आम्ही आपल्या पोरांना जर असा एखादा उद्योग लावून दिला, एखादा व्यापार करायला लावलं तर तो व्यापार किंवा उद्योग विस्कळीत होऊ न देता आपण चालवावा. याच्यासाठी एक शेवटचा उपदेश मी तुम्हाला 2 मिनिटात सांगून थांबवतो. बुद्ध असं म्हणतात, समजा एखादा छोटा मोठा दुकानदार आहे तर त्या दुकानदाराचे 2 प्रकार सांगतात. एक दुकानदार असा असतो कोणता की ज्या दुकानदाराच्या ठिकाणी या 3 गोष्टी असतात. कोणत्या? तो अप्राप्त भोग किंवा ऐश्वर्य प्राप्त करू शकत नाही आणि प्राप्त भोग वाढवू शकत नाही, असा एक दुकानदार आहे. म्हणजे आपल्याकडे जे आहे ते मिळवू शकत नाही, अप्राप्त जे नाही ते मिळवू शकत नाही आणि जे आहे त्याच्यामध्ये वाढ करू शकत नाही. म्हणजे नाही ते न मिळवणं आणि आहे त्याच्यात वाढ न करणं, असा एक व्यापारी आहे. आणि दुसरा एक व्यापारी असा आहे अप्राप्त मिळवतो आणि आहे त्याच्यापेक्षा वाढ करतो. म्हणजे पहिल्या दुकानदारापेक्षा दुसऱ्या प्रकारचा दुकानदार चांगला. आता पहिला जो दुकानदार आहे त्याच्याकडे जे नाही ते तो मिळवत नाही आणि आहे त्याच्यामध्ये वाढ करत नाही, तर तो स्वतःच जबाबदार आहे. बुद्ध काय म्हणतो त्या दुकानदाराच्या बाबतीत? सकाळी नीट काम करत नाही, दुपारी नीट काम करत नाही, संध्याकाळीही नीट काम करत नाही. आता सकाळ दुपार संध्याकाळ आपल्या दुकानात जर हा नीट काम करत नसेल तर न मिळवलेलं मिळवणं आणि मिळवलेल्यामध्ये वाढ करणं त्याला शक्य आहे का? नाही. आणि जो दुसरा दुकानदार आहे न मिळालेलं मिळवणं आणि मिळवलेल्यामध्ये वाढ करणं, तो याच्यासारखा वागत नाही. याच्यातून फार मोठा संदेश आहे. त्याच्यानंतर या दुकानदारांच्या बद्दलच त्यांनी पुढं असं म्हणलेलं आहे की एक दुकानदार डोळस असतो, चतुर असतो आणि त्याला कोण्यातरी एका मोठ्या माणसाचे पाठबळ असते. हा एक प्रकारचा दुकानदार. आणि दुसऱ्या प्रकारच्या दुकानदाराकडे ह्या सगळ्या गोष्टी नसतात. मग आता हा डोळस दुकानदार काय करतो तर अमुक माल एवढ्या किमतीला खरेदी केला आणि असा विकला, तर हे करण्यासाठी आपणाला जे भांडवल गुंतवावं लागलं एवढं आहे आणि विकल्याच्या नंतर पैसा एवढा मिळाला. म्हणजे भांडवल 10,000चं गुंतवलं, 12,000 मिळाले, 2,000 फायदा झाला, असा जाणणारा दुकानदार डोळस दुकानदार. त्याच्यानंतर जो चतुर आहे तो कसा असतो? माल खरेदी करण्यात आणि विकण्यात देखील कुशल असतो, पटाईत असतो, तो चतुर दुकानदार. म्हणजे माल नेमकं कुठून खरेदी करायचं, ज्याचा खप होईल आणि जे ग्राहक आहेत त्यांना ते कसं विकायचं, ही एक कौशल्य आहे. हे ज्याच्याकडे असेल त्याला त्याने
चतुर म्हणलं. आणि मग असा डोळस आणि चतुर दुकानदार जो असतो त्याला त्याच्या व्यवसायामध्ये कमी पडणारं भांडवल पुरवायला कुणी ना कुणी त्याच्या पाठीमागे एक धनाढ्य माणूस उभा राहतो. का? कारण त्याला दिसलं, काय दिसलं, की बाबा हा डोळस आहे, हा चतुर आहे, व्यवसाय चांगल्या पद्धतीनं करतोय, 4 पैसे कमवतोय, आपली उपजीविका भागवतोय, तुला हा व्यवसाय करायला पैसे कमी पडले नाही, घे, तुझा चरितार्थी भागव आणि 4 पैसे माझे घेतलेले परत पण कर. कुणीही त्याला मदत करायला तयार होतं. आणि याच्या उलट असणाऱ्या व्यापाऱ्याला कुणीही मदत करत नाही. आपलं असं झालेलं आहे. आता त्या काळामध्ये अशा व्यापाऱ्यांना मदत करण्याच्यासाठी अशी जी श्रीमंत माणसं होती, आज रोजी अशी काही श्रीमंत माणसं आपल्या पाठीमागे उभं राहणार नाहीत, परंतु बँका उद्योग करायला, व्यवसाय करायला, व्यापार करायला मदत करतायत, कर्ज देत आहेत. त्या व्यापाराची ट्रेनिंग पण अनेक संस्थांच्या माध्यमातून सरकार पातळीवर केली जाते आहे. आपले अनेक पोरं हे शिक्षणही घेत आहेत, त्या व्यवसायाचं बँकेकडनं कर्जही घेत आहेत, परंतु या दुकानदारासारखं ते वागत नाहीये. पहिलाच दोष असा असतो, बांगलादेशामध्ये मोहम्मद युनुसनं जो बचत गट उभं केला, त्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये प्रचंड मोठी आर्थिक क्रांती केली त्याने. त्यांची ग्रामीण बँक आहे, त्या देशातल्या मध्यवर्ती बँकेपेक्षा श्रीमंत आहे. का झालं हे असं? त्या देशातल्या अत्यंत गरीब देशातल्या महिलांमध्ये, बुरखाधारी महिलांमध्ये ही आर्थिक क्रांती का घडली? तर मोहम्मद युनुसनं ही जी बचत गटाची चळवळ त्या देशात चालवली, त्या लोकांची मनं पूर्णपणे बदलवली. काय मनं बदलवली? मी मोहम्मद युनुसचं बँकर टू द पुअरर हा ग्रंथ वाचला. त्या ग्रंथामध्ये ते असं लिहितात की माझ्या देशातल्या महिला बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या उद्योग व्यवसायासाठी जेव्हा कर्ज घेण्याचा विचार करतात तेव्हा त्यांच्या डोक्यात काय असतं? तर कर्ज घेतल्याच्या नंतर मी हे कर्ज फेडणार आहे हा विचार असतो. म्हणजे कर्ज घेण्याआधी फेडण्याचा विचार. का? कारण घेतलेलं कर्ज व्यवसाय करून जर मी फेडलं तर तिथं माझी पत निर्माण होते आणि मला ती बँक अजून लागेल तेवढं कर्ज देते. आपल्या देशामध्ये एखाद्या योजनेअंतर्गत आपण व्यवसायासाठी कर्ज घेतो तेव्हा कर्ज मिळण्याआधी मला ते बुडवायचं कसं याची प्लॅनिंग सुरू असते. व्यवसाय उभं राहण्याचा तर प्रश्नच नाही. अनेक योजना कागदावर राहून गेलेल्या आहेत. मला वाटतं बुद्धांपासून आपणाला फार फार शिकण्यासारखं आहे. आपण यशस्वीपणे जर कर्ज घेऊन उद्योग उभं केलं आणि त्या डोळस असणाऱ्या, चतुर असणाऱ्या दुकानदारासारखं जर आपण आपला उद्योग व्यवसाय चालवला, दुकान चालवलं, तर मला वाटतं उद्योग व्यवसायामध्ये आपण ज्या उंचीला जायचं ठरवलेलं आहे त्या मिलिंद कांबळेंसारखं, त्यांचे उद्योग असे छोटे मोठेच होते, कल्पना सरोजसारखं आपणही त्यांच्या बरोबरीला जाऊ शकतो हा विश्वास तथागतांना होता. आणि जेव्हा तुम्ही तिथं पोचाल त्याला तथागतांनी उत्तम मंगल म्हणलं. तेव्हा तथागतांनी ही जी काही उत्तम मंगल म्हणून तुम्हाला मला सांगितली ती आपल्या आचरणात उतरवूया आणि आपलं मंगल करून घेऊया, आपलं कल्याण करून घेऊया, आपल्या सुखाकडे आपण जाऊया, हाच अर्थ या ठिकाणी आपण अपेक्षित धरून त्या पद्धतीने त्या दिशेनं वाटचाल करूया. एवढं बोलून इथं थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.